सरांनी आज सुंदर सकाळी टीका वाचन करत कुष्ठाध्याय घेत आजच्या व्याख्यानाला खऱ्या अर्थाने सुरुवात ऑलरेडी केलेली आहे. तर त्याच गोष्टीला आपण पुढे घेऊयात. एक खूप मोठं पिक्सेल असतं, एक कॅनव्हास असतो खूप मोठा, त्याच्यावरती खूप मोठं पिक्चर असतं आणि आपण सगळे त्याच्यातले छोटे छोटे पिक्सेल असतो. ओके, तर प्रत्येकाने फक्त आपापलं काम केलं, आपापलं पिक्सेल एक व्यवस्थित त्या ठिकाणी लावलं की आपोआप एक मोठा कॅनव्हास तयार होतो. तसं आज सुरू होणाऱ्या या व्याख्यानामध्ये जरी सुरुवात छान सुंदर सरांनी केली मॉर्निंगला, त्यांनी एक आपल्याला फ्रेमवर्क आखून दिलं, एक चौकट आखून दिली, कोणत्या चौकटीत काम करायचं हे आपल्याला सगळ्यांना दाखवलं. त्याच्यातलं एक छोटंसं निदानाचं डायग्नोस्टिक ॲडिशनचं डायग्नोस्टिक व्हॅल्युएशनची एक पिक्सेल आहे छोटीशी, तेवढी मी त्याच्यातली पूर्ण करेल. मग माझे प्रिय मित्र निलेश लोंढे सर आणि आमचे कायरवेटचे प्राऊड फ्रँचायझी मेंबर खूप छान ते त्यातला व्यावहारिक दृष्टिकोन, चिकित्सेतला दृष्टिकोन तुम्हाला छान पद्धतीने घेतील. असं करत करत सगळेच वैद्य ज्यांची निवड या 3 दिवसात गुरुकुलात केलेली आहे, अगदी शेवटचे सुद्धा अनय डावरे सर माझे प्रिय मित्र आहेत तेही, आणि तेही खूप छान पद्धतीने तुम्हाला त्वचा रोगांचं एक वेगळं सैद्धांतिक निदानात्मक व्याख्यान घेतील. त्यामुळे खरं तर पूर्ण दिवस 3ही दिवस इथेच बसून ऐकावं असं सर हे गुरुकुल आहे. विषयही माझ्या आवडीचा आहे. त्यामुळे हा जो कॅनव्हास आहे तो खूप सुंदर, प्रत्येकाने आपापले रंग त्याच्यात टाकत अजून चित्र सुंदर करावं की जेणेकरून फर्स्ट इयरचे, सेकंड इयरचे, थर्ड इयरचे, फोर्थ इयरचे, इंटर्नशिप आणि प्रॅक्टिशनर वैद्यसुद्धा प्रत्येकालाच ते पिक्चर बघताना आनंद वाटला पाहिजे. आजच्या विषयाला आपण सुरुवात करूयात. मी नेक्स्ट म्हटलं की फक्त नेक्स्ट PPT लावा. ओके, नेक्स्ट आपण एक केश आणि काया असं डिकोडिंग द कन्सेप्ट असं म्हटलेलं आहे इथं, जे तुम्ही आता समोर बघताय. ओके, आता तुम्ही नोट्स काढत असाल किंवा नोट्स काढायला सुरुवात करणार असाल तर टप्प्याटप्प्याने प्रत्येक गोष्ट लिहायला सुरुवात करा. हवं तर मी तुम्हाला सांगत जाईल की आपल्याला काय काय लिहायचं आहे, आणि खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला एक सुंदर नोट्स कंप्लीट करत एक छोटासा टास्क, मी तुम्हाला आधीच म्हटलं होतं तसा एक टास्क आपण छान कंप्लीट करणार आहे. ओके, डायग्नोस्टिक व्हॅल्युएशनचा म्हणजे निदानात्मक परिभाषा ज्या आहेत त्या आपल्या स्पष्ट झाल्या पाहिजेत. मग वाय दिस इज सो स्पेशल, मग स्किन अँड हेअर किंवा केश आणि काया असंच आपल्याला का बघायचं आहे, तर याच्यामध्ये जर आपण बघितलं तर सूत्रविस्तार ऑफ इम्पॉर्टंट श्लोकास फ्रॉम बृहत्त्रयी, अँड दिस इज द परफेक्ट ब्लेंड ऑफ एन्शियंट सायन्स अँड मॉडर्न टेक्नॉलॉजी. आपल्याला बृहत्त्रयीमधला जे जे सूत्र आपण शिकलो, आज सकाळी जी सूत्र आपण पाहिली, कुष्ठ आणि अपरिसंख्याने आपण पाहिलं, त्याच्यातलं 3 दोष आणि सप्तदोषांचा आपण संग्रह एकूण बघितला, तर या सगळ्या श्लोकांचा सूत्रविस्तार कसा करायचा याचं एक टिपिकल मॉड्यूल आज आपण छोटंसं त्याच्यातला एक पार्ट आपण सूत्रविस्तार करून बघणार आहोत, शिकणार आहोत. आणि म्हणून हे स्पेशल आहे कारण हे एक सक्सेसफुल रिसर्च मॉड्यूल आहे. जसं आत्ताच परिचय देताना त्यांनी सांगितलं की या एक रिसर्च मॉड्यूलला 2022चा बेस्ट आयुष स्टार्टअप अवॉर्ड माननीय नरेंद्र मोदीजींच्या हस्ते मिळाला. सो मग एक छोटीशी आयडिया, जमदग्नी सर नेहमी आम्हाला सांगायचे की एखादी छोटीशी गोष्ट घ्या आणि त्याच्यावरतीच काम करायला सुरुवात करा. मग तुम्ही कंटिन्युअसली त्याच्यावरती काम करत राहिलात की एक दिवस असा येत राहतो की तुम्ही आपोआप त्याच्यातले अनुभवी व्यक्ती बनायला लागता आणि प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला समजायला लागतात. जसं अभ्यासात प्राप्यते दृष्टी कर्मसिद्धी प्रकाशिनी असं वाग्भटांनी सांगून ठेवलेलं आहे. नेक्स्ट, मग याच्यात काय बघूयात आणि कसं बघूयात, तर इथून पुढे आता तुम्ही ग्रंथ उघडलात की ग्रंथाचा अभ्यास करताना 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. ते म्हणजे ग्रंथामध्ये तुम्हाला काही सूत्र बघायला मिळतील आणि तुम्हाला स्वतःला काही सूत्रांचा सूत्रविस्तार करावा लागतो. ओके, म्हणजे तुम्हाला 2 गोष्टी मिळणार आहेत. एक मिळणार आहेत ती सूत्र आणि तुम्हाला करायचा आहे तो सूत्रविस्तार. सूत्र कोणती मिळतात ग्रंथामध्ये, तर साधारणतः शाश्वत सूत्र जे आहेत, हेतू लिंग औषध यांचा कन्सेप्ट, दोष धातू मलांचा कन्सेप्ट, पंचमहाभूतांचा कन्सेप्ट किंवा षड्रसांचा कन्सेप्ट. मग सूत्रविस्तार कसा करायचा, तर याच सूत्रांचा विस्तार करायचा असतो आणि म्हणून त्याच्यासाठी एक फॉर्म्युला आपण डिझाईन केला, एक फॉर्म्युला आपण डेव्हलप केला जो ग्रंथातलाच आहे, पण त्याच्याच आधारे केशायुर्वेदचं सॉफ्टवेअर डेव्हलप झालं, त्याच्याच आधारे कायायुर्वेदचं सॉफ्टवेअर डेव्हलप झालं. उद्या इथे बसलेल्या कुठल्या विद्यार्थ्याला, गुरुकुलमधल्या या कोणत्याही विद्यार्थ्याला असं वाटलं की त्याने पुढे जाऊन गर्भ आयुर्वेद सुरू करावं, बाल आयुर्वेद सुरू करावं, नेत्र आयुर्वेद सुरू करावं, दंत आयुर्वेद सुरू करावं, यकृत आयुर्वेद सुरू करावं किंवा अन्य कुठलंही अगदी त्वचा विकारांमध्ये पुढे जाऊन, समजा आता आम्ही काय आयुर्वेद सुरू केलं, तुम्ही श्वित्र आयुर्वेद सुरू करा, फक्त सोरायसिसचा आयुर्वेद सुरू करा,
असं नुसतं किटी आयुर्वेद सुरू केलं. आज पुण्यामध्ये आणि बाहेर जर तुम्ही मुंबईमध्ये वगैरे जाऊन बघायला सुरुवात केलं तर फक्त किलॉइड स्पेशालिटी क्लिनिक, फक्त विटिलिगो स्पेशालिटी क्लिनिक अशा संकल्पना सुरू झालेल्या आहेत. म्हणजे कदाचित तुम्ही बाहेर पडेपर्यंत, आम्हाला त्यावेळी 10-15 वर्षापूर्वी जमदग्नी सर सांगायचे की आयुर्वेद करणं हीच त्यावेळी स्पेशालिटी होती. पण तरी सुद्धा दूरदृष्टी असणारे आपले गुरुवारी असतात आणि सर आम्हाला म्हणायचे की पोरांनो तुम्ही काहीतरी एक विषय घेऊन पुढे जावा, म्हणजे तुम्ही जोपर्यंत प्रॅक्टिशनर म्हणून नावारूपाला येणार आहात तोपर्यंत मार्केट बदललेलं असेल, सगळीच लोक आयुर्वेद करत असतील, तुम्ही आयुर्वेदातलं काय वेगळं करताय हे बघितलं जाईल आणि तुमच्याकडे त्याची विशेष रुग्ण येतील. तसंच झालं नेमकं. सरांनी दूरदृष्टी दिली. आम्ही त्यावेळी केश किंवा त्वचा विकार निवडले, त्याच्यावरती स्पेशालिटी क्लिनिक करत गेलो आणि आता लोक त्या आजारांसाठी आपल्याला ओळखतात. तसं सरांचीच विजन फक्त आत्ताच्या कालानुरूप मी तुम्हाला देतोय की तुम्ही आत्तापासून विटिलिगो क्लिनिक, किलॉइड क्लिनिक किंवा सोरियासिस क्लिनिक, ओके, फक्त लायकन प्लॅनसचं क्लिनिक, फक्त पिट्रियासिस अल्बाचं क्लिनिक असा आत्ताच विचार सुरू करा. कारण आत्ता मार्केटमध्ये त्या एका आजाराचे एवढे पेशंट वाढायला लागलेले आहेत की तेवढी एक स्पेशालिटी सुद्धा तुम्हाला खूप पुरेशी झाली नंतर काम करायला. ॲलोपेशिया स्पेशालिटी क्लिनिक, बस सगळे केश विकार बघायचेच नाहीत, सगळ्या केश विकारांमधला फक्त ॲलोपेशिया घ्यायचा, ओके, किंवा फक्त इंद्रलुप्त स्पेशालिटी क्लिनिक, एवढंच काम करायला सुरुवात करा. असाही तुम्हाला अभ्यासाचा कंटाळा असेल, हो की नाही? त्यापेक्षा एवढं एक्झाममध्ये तुम्ही एवढे पुस्तकांमधला एवढा पार्ट, आत्ताच पूर्वाचा चरक वाचत होतो तर त्याच्यावर LAQ, SAQ 1 असं गमतीने बघायला मिळालं आणि मी पूर्वाला सहज म्हटलं की अगं चरकांना काय वाटत असेल, डायरेक्ट LAQ SAQ मध्येच त्यांना डिवायडेशन केलेलं आहे. तर आपण अभ्यास आणि अभ्यासाची परिभाषाच आता आपण बदलायला सुरुवात केलेली आहे आणि आपण खूप छोटा अभ्यास करतोय. मग त्याला हरकत नाहीये, छोटा अभ्यास करतोय तर मग कमी करा पण तो बेस्ट करा. तुमचीच एक छोटीशी चौकट घालून ठेवा पण त्या चौकटीवरती टॉप बनण्याचा प्रयत्न करा. तुम्ही एखाद्या गायनेकोलॉजिस्टचा बोर्ड बघितला, त्याचा दवाखाना बघितला, मोठं हॉस्पिटल बघितलं आणि त्यांच्याकडे गेला तर ते पेडियाट्रिकचे किंवा ऑर्थोपेडिकचे पेशंट घेत नाही. ऑर्थोपेडिककडे गेला तर तो पेडियाट्रिकचे घेत नाही. म्हणजे त्यांनी पण स्पेशालिटी केलेल्या आहेत आणि ते आपापली छोटीशी स्पेशालिटी करून आनंदे, हॅप्पी. माझ्या पत्नी इथे डॉक्टर स्नेहल पाटणकर मॅडम बसलेल्या आहेत, त्यांच्या फील्डमध्ये तर गंमतच असते. राईट आय सर्जन वेगळे, लेफ्ट आय सर्जन वेगळे, अँटेरियर चेंबरचे वेगळे, पोस्टेरियर चेंबरचे वेगळे. म्हणजे बायफर्गेशन करावं तरी किती करावं. स्क्लेराचे स्पेशालिस्ट वेगळे, तिकडे मागे रेटायनाचे स्पेशालिस्ट वेगळे. म्हणजे एवढीसा तो डोळा, त्याच्यात सुद्धा एवढे स्पेशलायझेशन्स वाढलेले आहेत. मग आपण कुठे आहोत याचा विचार करा आणि आपल्या फील्डमधले स्पेशलायझेशन्स आपल्याला कसे वाढवता येतील त्याच्याकडे तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा. 140 कोटीच्या जनतेच्या भारत देशात आपण राहत आहोत. येथे रुग्णांची बिलकुलच कमतरता नाही आहे. आपण भारतासारख्या देशात जन्माला आलेलो आहोत, हे आपलं भाग्य आहे एका अर्थाने. कारण इथे देवाचं खोटं नाव घेतलं तरी काही ना काही मिळतं. मग तुम्ही विचार करा, खरं नाव घेणाऱ्याला काय काय मिळेल, मनापासून नाव घेणाऱ्याला तर काहीही कमी पडत नाहीये. आणि म्हणून आपण खूप सकारात्मक पद्धतीने बघायचं आहे. आयुर्वेदाकडे सुद्धा तुम्ही मार्केटमध्ये बघा, मार्केटमध्ये आयुर्वेदाचं खोटं नाव घेणाऱ्यांना, आयुर्वेदाची डिग्री नसणाऱ्यांना सुद्धा भरभरून देव देतोय. तुम्ही मी कोणी नाहीये त्यांच्या ताटातलं काढून घेणारे. ते आयुर्वेदाची सेवा करतायत, त्यांना मिळणारच आहे. तुम्ही किती ओरडा, किती त्यांना काहीही म्हणा, काही फरक नाही पडणार आहे. कारण ते काम करतायत, शास्त्राचं काम करतायत. शास्त्र हे बघत नाही की तुला BMS डिग्री आहे का नाहीये. शास्त्र फक्त एवढं बघतं की तू शास्त्राची सेवा करतोय की नाही करतोय. त्यामुळे ही खूप महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे जो आयुर्वेदाची सेवा करणार आहे, जो शास्त्राचं काम करणार आहे, त्याला भरभरून मिळणार आहे. आणि म्हणून आपले विचार आपण आता पहिल्या दिवसापासून बदलले पाहिजेत. कोणताही छोटासा टॉपिक निवडा. स्वामी विवेकानंद म्हणायचे तसे, टेक अप वन आयडिया, मेक दॅट आयडिया युअर लाईफ, थिंक ऑफ इट, ड्रीम ऑफ इट, लिव्ह ऑन दॅट आयडिया, let the muscles, brain, nerves, each and every part of your body be fulfill of that idea, then see you will do a marvelous work. तर ते मार्वलस वर्क तुमच्याकडून झालं पाहिजे. म्हणून अत्यंत छोटा भाग घेतला तरी चालेल. पुन्हा एकदा आठवण करून देतोय, फक्त विटिलिगो घेतला तरी चालेल, फक्त ॲलोपेशिया घेतला तरी चालेल, फक्त पिट्रियासिस अल्बा घेतला तरी चालेल, फक्त सोरियासिस घेतला तरी चालेल. तेवढंच घ्या, त्याच्यावरती भरभरून काम सुरू करा. मग बघा काही दिवसांनंतर तुमचं एक स्पेशालिटी क्लिनिक असेल. पेशन्स ठेवा, तिथे तुम्हाला रुग्ण तुमच्याकडे तुम्हाला शोधत येणारच आहेत. तुम्ही फक्त रिझल्टने बोलायला सुरुवात करा. ओके, म्हणून एक सूत्र लिहून घ्या,
3 + 7 + 3 + 5 + 6 + 11. ओके, या पॅटर्नने आपल्याला पुढे जायचंय. त्याचं सूत्रविस्तार आपण शिकूयात. आता सकाळीच आपण टीका वाचनामध्ये हेच बघितलंय. आपण फक्त टीका वाचनात बघताना आपण सलग बघितलं, आणि इथं तुम्ही आता मॅथमॅटिक्सच्या स्वरूपामध्ये बघा. आयुर्वेद इज मॅथमॅटिक्स म्हणा एकदा मोठ्याने, अजून मोठ्याने. त्यामुळे आयुर्वेद ना अत्यंत मॅथमॅटिक्स सारखे, एवढी अंशांश कल्पना आयुर्वेदात दिलेली आहे की तुम्ही परफेक्ट मॅथ्स वापरलं तर 100% गणित सुटतं. आणि गणित हे असे की 100% मार्क तुम्हाला मिळू शकतात त्याच्यामध्ये आउट ऑफ. तसं पेशंट 100% बरा झाला, रुग्ण पूर्ण बरा झाला, ही जी मजा आहे ना ती तुम्हाला घेता येईल. आणि म्हणून तुम्ही मॅथमॅटिक्सच्या पद्धतीने आयुर्वेदाचा अभ्यास केला पाहिजे. तर आपण सूत्र बघणार आहोत. 3 + 7 + 3 + 5 + 6 + 11. नेक्स्ट. मग आपण हळूहळू विस्तार का करायचा आहे, कशासाठी करायचा आहे, तर त्याचा मोटो आपल्याला समजला पाहिजे. म्हणून मोटो लिहा. काय मोटो असला पाहिजे, तर पहिला डायग्नोस्टिक व्हॅल्यू एडिशन. कशासाठी आपण ग्रंथ वाचायचा. मगाशी निलेश सरांनी खूप छान सांगितलं की तुम्ही टीका वाचता कशासाठी वाचायच्यात, तर त्यातलं आपल्याला प्रॅक्टिसमध्ये काय वापरता येणार आहे. जसं विसर्पामध्ये त्यांनी सांगितलं की हा जर रक्तदृष्टीचा प्रधान व्याधी आहे तर प्रॅक्टिसमध्ये मला त्या टीकेचा काय फायदा झाला, तर याच्यात रक्तमोक्षणाचा फायदा होणार आहे. तसं डायग्नोस्टिक व्हॅल्युएशन म्हणजे काय, तर माझं निदानात काय बदल झाला, मी जे काही वाचलं, मी जे काही सूत्र शिकलो त्या सूत्रामुळे माझ्या निदानात काय फरक झाला. उदाहरणार्थ, तुमच्याकडे जर एखादा कलर ब्लाइंडचा पेशंट आला तर तुम्ही काय कराल, लगेच स्नेहल मॅडमकडे पाठवाल, तर धन्वंतरीणाम अधिकार हा ऑफ्थॅल्मॉलॉजिस्टकडे पाठवा, डोळ्यांचा पेशंट आहे. असं नाही. समजा तुम्ही निदानस्थान चरकांचं वाघबटांचं वाचायला सुरुवात केली तर वाघबटांच्या रक्तपित्ताच्या निदानाच्या अध्यायामध्ये नील लोहित पितानाम वर्णानाम अविवेचनम असं आपल्याला वर्णन बघायला मिळतं रक्तपित्ताचं पूर्वरूप म्हणून. मग जर रक्तपित्ताच्या पूर्वरूपात नील लोहित पीत हरित हरिद्र या वर्णांचं विवेचन रुग्णांना करता येत नाही असं जर दिलेलं असेल तर याचा अर्थ काय झाला की कलर ब्लाइंड हा रक्तपित्ताच्या पूर्वरूपाचा एक रूप आहे, म्हणजे एक लक्षण स्वरूप आहे. आणि म्हणून आपण रक्तपित्तातले औषधं जरी त्याच्यामध्ये वापरली तरी आपल्याला यश मिळतं. हे आहे डायग्नोस्टिक व्हॅल्युएशन. तुमचं निदान काय बदललं, रुग्ण बघितल्यानंतर आपल्या निदानात बदल काय झाला तो खूप महत्वाचा आहे. सर आम्हाला नेहमी म्हणायचे आयुर्वेदिक निदान आयुर्वेदिक चिकित्सा आणि ॲलोपॅथिक डायग्नोसिस ॲलोपॅथिक ट्रीटमेंट. आयुर्वेदिक निदान तुम्ही केलं तर आयुर्वेदिकच चिकित्सा करा, आणि ॲलोपॅथिक निदान तुम्ही करत असाल तर ॲलोपॅथिक चिकित्सा करा. ॲलोपॅथिक डायग्नोसिस करून आयुर्वेदिक ट्रीटमेंट द्याल तर खड्ड्यात जाल, असं सरांचं वाक्य होतं. ॲलोपॅथीचं आपण निदान केलं आणि आयुर्वेदाची ट्रीटमेंट दिली तर खड्ड्यात जाल असे सर म्हणायचे. आणि म्हणून त्या खड्ड्यातून आपल्याला वाचायचं असेल तर डायबिटीसचं निदान करून प्रमेहाची चिकित्सा सुरू नाही करायची. ओके, कलर ब्लाइंडचं निदान करून एखाद्या आपल्यातल्या आयुर्वेदातल्या नेत्ररोगातली चिकित्सा नाही द्यायची. आपण तो पूर्वरूप म्हणून आलाय का रूप म्हणून आलाय, कोणत्या चिकित्सेत आलेला आहे. एको हेतू अनेकचे अनेको हेतू एको वा असं आपल्याकडे सांगून ठेवलं ना. एक हेतू अनेक लक्षणं दाखवू शकतो, अनेक लक्षणांचं मिळून एखादा व्याधी असू शकतो, एक लक्षणाचा एक व्याधी असू शकतो, किंवा अनेक लक्षणांची मिळून अनेक व्याधी असू शकतात. ही जी सूत्र आहेत आपल्याकडं ती सूत्र आपली डायग्नोस्टिक व्हॅल्युएशनची सूत्र आहेत. आणि म्हणून निदानातला जो बदल आहे तो सगळ्यात महत्वाचा आपण लक्षात घेतला पाहिजे. मग दुसरं काम काय केलं पाहिजे आपण, तर ट्रीटमेंट व्हॅल्युएशन. निदान बदललं की आपोआप आपली चिकित्सा बदलते. त्यामुळे निदान बदललं गेलं पाहिजे. पहिल्यांदा आमचं डायग्नोसिस चेंज झालं पाहिजे. आमचं डायग्नोसिसच होत नाही. पेशंट आल्यानंतर बऱ्याचदा आम्ही निदानच करत नाही, आम्ही फक्त औषधं लिहिण्याच्या मागे असतो. का बरं, रोगम आदौ परीक्षेत तद अनंतरम औषधम असं आचार्यांनी सांगून ठेवलेलं की नाही, की सगळ्यात अगोदर आपण रोगाचं परीक्षण केलं पाहिजे आणि त्याच्यानंतर आपण औषधं लिहिली पाहिजे. रोगम आदौ परीक्षेत आपण विसरूनच गेलो ते सूत्र. किती विसरून जावं एवढ्या वर्षांमध्ये, तर एवढं सूत्र आपण विसरून गेलो की आपण डायग्नोस्टिक लॅबच विसरून गेलो. आणि त्या क्षेत्रात मॉडर्न सायन्सने सगळ्यात जास्त काम केलं. मॉडर्न सायन्स आज डायग्नोस्टिक लॅब्स क्रिएट करून पहिल्यांदा डिसीजचं डायग्नोसिस करत आहे आणि त्याच्यानंतर ट्रीटमेंट सुरू करत आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने हे सूत्र कोण वापरत आहे, तर कोण वापरत आहे, ॲलोपॅथीची लोक वापरत आहेत. आयुर्वेदाची लोक विसरूनच गेली. का विसरून गेली, वेगवेगळ्या लॅब तुम्ही बघता, प्रत्येक लॅबच्या खाली लिहिलेलं असतं की येथे रक्त लघवी थुंकी तपासून मिळेल. बरोबर, रक्त लघवी थुंकी तपासून मिळेल असं जे लिहिलेलं असतं त्याचा संस्कृत परिभाषा तर करूयात बरं, आपण बघूयात बरं काय होत आहे.
रक्त हा कोणत्या गोष्टीचा रिप्रेझेंटेटिव्ह आहे? धातूचा, बरोबर. धातूचा रिप्रेझेंटेटिव्ह रक्त. लघवी हा कशाचा रिप्रेझेंटेटिव्ह आहे? मलाचा रिप्रेझेंटेटिव्ह. आणि थुंकी म्हणजेच कफ हा कशाचा रिप्रेझेंटेटिव्ह आहे? दोषाचा. म्हणजे आता हे सूत्र रूपात संस्कृतमध्ये जर वाक्य तयार केलं, एखादं निदान केंद्र किंवा डायग्नोस्टिक लॅब येथे रक्त लघवी थुंकी तपासून मिळेल, संस्कृतमध्ये काय अर्थ झाला? येथे दोष धातू मल परीक्षण करून मिळेल. म्हणजे आपली डायग्नोस्टिक लॅबोरेटरीज ह्या आपल्या निदान केंद्र होती आणि तिथे रक्त लघवी थुंकी म्हणजेच दोष धातू मलांचं परीक्षण करून मिळत होतं. आणि ग्रंथामध्ये प्रत्येक व्याधीचं दोष धातू मल परीक्षण करायला सांगितलेलं आहे. त्याच्यातूनच दोष दृश्य समूर्छना बनते. आणि ती दोष दृश्य समूर्छना आपण जर ठरवली तर आपण चिकित्सा उत्तम करू शकतो. मग हे करताना आधुनिक काही गोष्टींचा आपल्याला वापर करून घेता येईल का? तर तो नक्कीच घेता येईल. लिहून घ्या. इन्स्ट्रुमेंटेशन अँड व्हिज्युअलायझेशन बेस्ड टेक्निक्स विदाउट चेंजिंग द आयुर्वेदिक प्रिन्सिपल्स. आपण लेटेस्ट गोष्टींचा फायदा आयुर्वेद शिकण्यासाठी करून घेतला पाहिजे. जसं या हॉलमध्ये सरांनी मस्त माईक लावलेला आहे, तुम्ही छान समोर स्क्रीन बघताय, बाहेर फॅन खाली तुम्ही मस्त बसलेला आहात. ह्या टेक्नॉलॉजीज आहेत. आणि टेक्नॉलॉजीचा फायदा आपण कशासाठी करून घेतोय? आयुर्वेद शिकण्यासाठी करून घेतोय. त्यामुळे टेक्नॉलॉजी या कशाच्याच नसतात. जे शास्त्र त्याला वापरणार त्याच्या त्या टेक्नॉलॉजी असतात. नाही तर उद्या तुम्ही मला रशियाच्या क्लिनिकला बैलगाडा घेऊनच पाठवाल की जावा तिकडे, तुम्ही विमानाने जायचं नाही का? तुम्ही आयुर्वेदाचे वैद्य आहात ना, हो की नाही? तर असं नाहीये. आता जर शिवाजी महाराज असते तर घोडा वापरला असता का जागवार वापरली असती? जागवार वापरली असते. जे लेटेस्ट आहे, जे बेस्ट आहे, जे फास्ट आहे ते यूज केलं असतं ना. तिकडे जर एखादा गड किल्ला जिंकला असता मावळ्यांनी तर ते म्हटले असते का तिकडून गन्स पेटव मला कळेल? नाही, एक मिस कॉल ते म्हटले असते. उगीच रयतेचा पैसा वाया घालवू नको, हो की नाही? तर आता जे लेटेस्ट आहे, जे बेस्ट आहे तेच वापरलं जाणार ना. आणि म्हणून आपण सुद्धा आपल्या निदानामध्ये ज्या लेटेस्ट इन्स्ट्रुमेंटेशन बेस्ड टेक्नॉलॉजीज आहेत त्या वापरल्या पाहिजेत. जस्ट बाय डुईंग द सूत्रविस्तार मीन्स डिकोडिंग द कोड लँग्वेज ऑफ आवर ग्रंथ. दिस इज द नीड ऑफ करंट इरा. आपण आपल्या ग्रंथाच्या कोड लँग्वेजचं डिकोडिंग केलं पाहिजे. नेक्स्ट, मग हे कसं करता येईल आपल्याला? तर त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं सूत्र आहे ते म्हणजे त्रिसूत्री आयुर्वेद. हेतू लिंग औषध ज्ञानम स्वस्थातुर प्रायणम त्रिसूत्रम शाश्वतम पुण्यम बुबुदेयम पितामहा असं म्हटलेलं आहे बघा. हा त्रिसूत्री आयुर्वेद हा पुण्यतम आयुर्वेद सांगितलेला आहे. त्रिसूत्रम शाश्वतम पुण्यम बुबुदे. बुबुदे या शब्दाची टीका लिहून घ्या खाली. बुबुदे हा शब्द बऱ्याचदा एमसीक्यूला तुम्हाला विचारतील किंवा ओरलला विचारतील, वायवाला विचारतील. कोणी सांगेल का काय आहे बुबुदेचा अर्थ? बुबुधे चक्रपाणींनी टीका केलेली या शब्दावरती. हेतू लिंग औषध ज्ञानम स्वस्थातुर प्राणम त्रिसूत्रम शाश्वतम पुण्यम. पुढे शब्द आलेला आहे बुबुदे यम पितामहा. तर बुबुदे म्हणजे काय? टीकाला चक्रपाणींनी टीका दिली तिथे. बुबुदे इति न कृतवान. बुबुदे इति न कृतवान म्हणजे जो बनवला नाहीये, जो निर्माण केलेला नाहीये. मग वाग्भटांना वाटलं की कलयुगात पोरं टीका वाचतील की नाही, म्हणून त्यांनी आपला सोपा श्लोक करून टाकला की ब्रह्मा स्मृत्वा ईशो वेदम प्रजापती मजिग्रत. म्हणजे आयुर्वेद हा स्मृत्वा कॅटेगरीतला आहे, तो आठवायचा आहे. काल आपण गप्पा मारताना बघितलं. आता तो आयुष्कामी अध्यायम व्याख्यास्यामा. जर कोणी तो सांगत असेल तर आपण काय केलं पाहिजे? ऐकला पाहिजे. तो लिहिला असता, लिखित श्यामा म्हटलं असतं तर आपण काय केलं असतं? वाचला असता. तो लिहिलेला नाहीये त्यामुळे तो वाचायचा नाहीये. एखादं सूत्र सुद्धा तुम्ही गुरुमुखातून ऐकलं तर तुम्हाला अख्ख्या आयुर्वेदाचा सार समजू शकतो. आणि म्हणून ते व्याख्यास्यामा कॅटेगरीत आलेलं आहे. आणि आपण ते जे गुरूंनी सांगितलेलं आहे ते ऐकायचं. ऐकलं की आपल्याला कमी वेळात जास्त ज्ञान मिळतं. ओके, त्यामुळे बुबुदे म्हणजे स्मृत्वा आहे. स्मृत्वा म्हणजे स्मरण करणं. आणि स्मरण कशाच केलं जातं? ज्या आधी माहिती असतं तेच आठवावं लागतं ना. जे माहिती नाही ते कसं आठवणार तुम्ही? ज्या आधी माहिती आहे, ज्याचं तुम्हाला ज्ञान आहे तेच आठवायला लागतं. संस्कारजन्यम ज्ञानम स्मृती. स्मृती कशाला म्हटलं जातं? जे ज्ञान संस्कारजन्य आहे ती स्मृती असते. आणि संस्कार कोणता आहे? तर तुम्ही प्रत्येक चालता बोलता उठता बसता दिनचर्येत ऋतुचर्येत आजी पंजोबांपासून प्रत्येक वेळी तुमच्या आत्म्यावरतीचा संस्कार होतोय. आणि त्याच्यातून जे सहज कालज आणि युक्तिज 3 प्रकारचं जे ज्ञान तुम्हाला ग्रहण होतंय ते ज्ञान तुमच्यामध्ये आहेच आहे, तुमच्या आत्म्यामध्ये आहेच आहे. आता सकाळी आपण काठावरती उभे होतो त्यावेळी सहज कोणीतरी विचारलं आणि आपण बोलत होतो
तुम्हाला जास्त आयुर्वेद येतोय का तुमच्या आजीला जास्त आयुर्वेद येतोय रे? सांगा उत्तर मोठ्याने. आजीला येतोय, हो की नाही? पण आयुर्वेदाचे डिग्री होल्डर कोण आहोत? आम्ही आहोत. आजी 5ला उठते, आम्ही 8ला उठतो, बरोबर? पण आयुर्वेदाचे डिग्री होल्डर कोण आहोत? आम्ही. आजीला काय कळतं? आजी तर अडाणी आहे. आयुर्वेद येतो कोणाला जास्त, आजीला का तुम्हाला? आजीला येतोय ना. मग ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठे स्वस्थ रक्षार्थ आयुषा कोण वापरते जास्त? आजी वापरते. शरीर चिंताम निर्वर्ते कृत शौच विधिस्तता. काही टेन्शन नाहीत घेत ते. पहिलं छान काम करतात. आम्हाला 9 वाजता उठल्यानंतर चिंताच याची लागते की पोट साफ होईल. म्हणजे मलावष्टंभाची चिंताच जास्त. मनावष्टंभ आधी काढायला सांगितलं आचार्यांनी. मलावष्टंभ नंतर. शरीर चिंताम निर्वर्ते. आधी मनावष्टंभ काढा, मग मलावष्टंभ. कृत शौच विधिस्तता. सांगत काय ग्रंथ ते पुढे सुंदर सांगतात की शिरा श्रवण पादेषु उत्तम विशेषण शील आहे. साधं तेल सुद्धा लावायचं झालं तर कसं लावायला सांगितलंय? रोज शिरा श्रवण आणि पाद डोक्याला, कानाला आणि पायाच्या तळव्यांना रोज तेल लावायचं आहे. कोणी लावायचंय? स्वतःच लावायचं ना. किती वटपौर्णिमा असली, कलियुग असला तरी बायको लावून देईल या अपेक्षेत वाघभट राहिलेले नाहीत. आणि म्हणून हात सांगितले नाहीये तिथे. सूत्ररूपात ग्रंथात काय सांगितलं ते कळालं पाहिजे आपल्याला. नाही तर कोणतरी विद्यार्थी येतो, उठतो, प्रश्न विचारतो, डोक्याला सांगितलंय, कानाला सांगितलंय, पायाच्या तळव्याला तेल लावायला सांगितलंय. हातांनी काय पाप केलं होतं? हात पण हिट सेंटर आहेत की लेका, तुझ्याच हाताने लावायचंय, बायकोची अपेक्षा करायची नाही. म्हणजे जे सूत्ररूपात सांगितलेल्या गोष्टींचा जो अर्थ आहे तो आपण छान समजून घेतला पाहिजे की हा कशासाठी असं सांगितलेला आहे. नाही तर आजकालच्या महिला सुद्धा नवरे लावतील तेल या अपेक्षेत थांबतात. एकत्र कुटुंब पद्धती आता गेलेली आहे आणि तेल आता त्या रोज लावणं विसरून गेलेलं आहे. दिनचर्येतला विषय त्यांनी संडे चर्येत टाकला. डायरेक्ट तेल कधी लावतात गणेश? संडे टू संडे किंवा सॅटरडे नाईट तेल लावण्याचा कार्यक्रम असतो. पोराला 8 दिवस उपाशी ठेवायचं, 8व्या दिवशी हिला वेळ आहे म्हणून खा, आता खा, भरभरून खा. कसं खाईल ते? त्याला अजीर्ण नाही का होणार? आणि अजीर्ण झालं की काय होतं? अतिसार. त्यामुळे आंघोळ केली भरभरून तेल लावून आणि मग आता आम्हाला केस धुवायचे नसतात, आम्हाला काय करायचं असतं? तेल धुवायचं असतं. त्यामुळे 1 शॅम्पूच्या पुडीत जे काम होणार आहे ते काय होतं? 2 शॅम्पूच्या पुड्या लागतात. आणि मग अजीर्ण होतं केसांच्या मुळांना. तिथे पण अग्नी आहे ना, तिथे पण रोमकूप आहे ना. त्या अग्नीला पण अग्ने जरण शकता बलम व्यायाम शकता. काय सुंदर सूत्र सांगितलीत ग्रंथामध्ये. अग्नीचं परीक्षण हे फक्त आणि फक्त जरण शक्तीने होतं. जरण शक्ती किती? 1 थेंब तेलाचा घ्या, तो हातावरती टाका, मसाज केल्यानंतर तो तेलाचा थेंब पूर्णपणे ऍब्सॉर्ब झाला पाहिजे. ती तुमच्या त्वचेची जरण शक्ती आहे. पण आम्ही त्या त्वचेला एवढं तेल लावलं की रोमकूप तेलाचं अखंड पान करून आता उन्मळून पडायला लागले. केशातिसार सुरू झाला. तिथे डायरेक्ट केसांचा अतिसार सुरू होतोय. ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे अतिसरतीति अतिसारहा. मलाचं अति प्रमाणात बाहेर निर्गमन सुरू झालं तर तो अतिसार आहे. मग कानातून मळ आला तर कर्णातिसार, नेत्रातून आला तर नेत्रातिसार, दंताचा, जिव्हेचा, तसा हस्तपादातिसार. पण अतिसार बदनाम हुआ गुदातिसार केले. म्हणजे आम्हाला अतिसार म्हटलं की गुदातिसारच आठवतो, दुसरा कुठला आम्हाला आठवतच नाही. मदन फळ बदनाम हुआ वमन केली आहे. बघा कसली पोरं हुशार आहेत गणे. एवढं ते चरकाचार्य कल्पस्थानामध्ये श्लोक सांगून थकले. मदन हा कर हाटश्च राटहा पिंडित का फलम. तळहात सुंदर करायचे असतील तर सगळ्यात पहिलं ड्रग ऑफ चॉईस काय आठवलं पाहिजे? मदन फळ. त्वक विकारामध्ये सगळ्यात पहिलं ड्रग ऑफ चॉईस काय असलं पाहिजे? मदन फळ. सौंदर्यात सगळ्यात पहिलं ट्रीटमेंटला काय घेतलेलं आहे? मदन फळ. पर्याय पण काय आहे सांगूच काय? गणेश हसतोय. मदन फळाचा पर्यायच मल्लिका आहे. का ग्रंथकर्त्यांनी 21व्या शतकाची विजन ठेवून पर्याय दिले असतील याचाही विचार केला पाहिजे ना. वामक द्रव्य येते.
अभ्यास करा, टीका वाचा, पर्याय नीट शोधा. का दिलेले आहेत, कशासाठी दिलेले आहेत, कुठे आलेले आहेत, याचा आपण जर बारकाईने अभ्यास करायला सुरुवात केली की आयुर्वेद एवढं इंटरेस्टिंग काहीच नाहीये. आयुर्वेद एवढा इंटरेस्टिंग आहे, तो बोर कोणी केला तेच मी शोधतोय सर सध्या. बऱ्याचदा कधी कधी प्रज्ञाप्रधाने खूप मोठे थोर वैद्य आपल्याकडे येतात आणि सुरुवात करतात की एवढ्या मोठ्या अथांग सागरातले 2 थेंब मला मिळालेत, ते मी तुम्हाला देतो. म्हटलं की निम्मी पोरं तिथंच गारवत आहे. त्यांचं वय 80 झालं आणि एवढ्या मोठ्या सागरातले 2च थेंब मिळाले, आपली बस की बाकी नाहीये. ते तिथनच पळून जायला सुरुवात करतात. असं करू नका. वाग्भटांचं ऐका, म्हणून कलियुगात वाग्भट सांगितलेलं आहे. वाग्भट पहिल्याच अध्यायात काय म्हणतात, वाद कळलाय ना बस्ती द्या, बस्तीर विरेक वमनम तथा तैलम घृतम मधु. मग पुढचा विद्यार्थी म्हणून विचारतो की पण ते बस्तीचे तर एवढे प्रकार असतात. ते म्हणतात वाताचे प्रकार शिकवलेत का तुला? ज्या दिवशी वाताचे प्रकार येतील त्या दिवशी बस्तीचे प्रकार पण शिकू. आता वाद कळलाय ना बस्ती दे, सुरू कर, क्लिनिक सुरू कर. क्लिनिक सुरू करायला वाग्भट पहिल्याच अध्यायात सांगतात. बघा ना वाग्भटांची रचना बघा तुम्ही, काय सुंदर रचना आहे. पहिल्याच दिवशी पहिल्याच अध्यायामध्ये अनाटॉमी, फिजिओलॉजी, पॅथॉलॉजी, फार्मॅकोलॉजी, डर्मॅटॉलॉजी, मेडिसिन, सर्जरी सगळं, मनोदोषौषधम परम, शारीरिक आजार सुद्धा आणि मानसिक आजारांची चिकित्सा सुद्धा कुठे सांगून ठेवली? पहिल्याच अध्यायात. आम्ही काय करतो MHS पॅटर्न मध्ये, फर्स्ट इयर अनाटॉमी फिजिओलॉजी, सेकंड इयर पॅथोफार्मॅक, थर्ड इयर मेडिसिन सर्जरी, इंटर्नशिपला आलो, मागचं कायच आठवत नाही. मागचं काय आठवतच नाही, त्यामुळे चिकित्सा करताच येत नाही. आचार्य काय डेंजर होते आपले, त्यांनी सर्जरी सुद्धा कवितेत, डिलिव्हरी सुद्धा कवितेत सांगावी. म्हणजे काय, इथं तुम्ही हॅरी पुत्र संहिताला पद्धत घेऊन दाखवा बरं. आहे का शक्य? हचिन पुत्र संहितेला पद्धत लिहून दाखवा बरं, आहे का शक्य? नाहीये. तुम्ही हॅरिसन्स डेव्हिडसन्स नाही लिहू शकत पद्यामध्ये. पण आपल्या आचार्यांचं ग्रेटनेस आपण कधीतरी मान्य करणार आहोत की नाही, की एवढं त्यांनी जबरदस्त अनाटॉमी, फिजिओलॉजी, पॅथॉलॉजी, फार्मॅकोलॉजी कवितेत लिहिली. अरे काय ब्रेन असेल. वटपौर्णिमेचं सोडा, आजचा दिवस पवित्र आहे म्हणून खूप बोलत नाही. इथं 14 फेब्रुवारीला आम्हाला 4 श्लोक पद्यात लिहिता येत नाही. तिच्यासाठी 4 ओळी लिहायच्या असल्या तरी जमत नाही. आणि ती पोरं फर्स्ट इयरला आल्यानंतर आपल्या आचार्यांवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. अरे आपली तेवढी लायकी तरी आहे का? इथे आम्ही 4 ओळीच छंदात चालीत आपल्या प्रिय पत्नीसाठी लिहू शकत नाही. आणि तुम्हाला कवितेत लिहिलेल्या आचार्यांबद्दलच्या बुद्धीवरती शंका वाटते. आचार्यांनी या लेवलला ग्रंथ लिहून ठेवलेला आहे की तुम्हाला जर उद्या भेदनीय गण नाही सापडला तर असा गणेशला पुढे बसवायचा आणि फक्त सरला नुसता श्लोक म्हणायचा. कसं भेदन होत नाही तेच बघू. भेदनीय गणाचा श्लोक फक्त उच्चारला तरी भेदन झालं पाहिजे. काय लिहिण्याची पद्धत आहे, काय विचारांची डेप्थ असावी. द्रव्य नसलं तरी चालेल, आम्ही अद्रव्य चिकित्सा करू. आत्ताच येताना मला कुठल्या तरी विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारला होता की सर मंत्र चिकित्सेबद्दल तुमचं काय मत आहे. मी म्हटलं मस्त आहे, आले पाहिजेत मंत्र आले. आणि आयुर्वेदात सांगितलेलं तर सगळे हा भेदनीय मंत्र होता. कळलं का तुम्हाला? आत्ता ऐकला तो काय होता? भेदनीय मंत्र होता. बाळू, बाळा आणि बाळासाहेब शब्द 3 एकाच व्यक्तीचे असले तरी ती शब्द चिकित्सा आहे, ती मंत्र चिकित्सा आहे. तुम्ही जर जंगलामध्ये एकटेच असाल आणि असं छान कोकिळेचा सुमधुर आवाज येत असेल तर कसं वाटेल? भारी वाटेल ना, छान वाटेल. चिमणीचा चिवचिवाट सुरू झाला तर कसं वाटेल? भारी वाटेल. आणि वाघाने डरकाळी फोडली तर कसं वाटेल? मलमूत्र विसर्जन होईल. एवढी मोठी क्षमता आहे त्या मंत्र चिकित्सेमध्ये. म्हणजे शब्दच तो, पण तो शब्द कोणता आला तो दोषांचं, धातूंचं, मलांचं भेदन करायला सक्षम असतो. सगळ्यात श्रेष्ठ बस्ती कोणता माहिती आहे तुम्हाला? लिहून ठेवा, स्टार करून लिहा. सर्वात श्रेष्ठ बस्ती कर्ण बस्ती. कैकेयीने दिला रामाला 14 वर्षाचा वनवास बसला. काय पोटेन्शियल असतं कर्ण बस्तीमध्ये बघा. आणि नुसत्या शब्दाने तो बस्ती देता येतो. अद्रव्य चिकित्सा, द्रव्याची पण गरज नाही. आणि हे आचार्यांनी ओळखलं होतं. आणि म्हणून प्रत्येक म्हणजे आदरणीय गाडगीळ सर वगैरे बघा पर्यायी शब्द वापरतात वनस्पतींचे आणि पर्यायी शब्द वापरून चिकित्सा लिहितात.
म्हणजे एखाद्याला कंप असेल तर स्थिरा वनस्पती द्यायची, एखाद्याला पालित्य झाला असेल तर केशरंजना ही वनस्पती द्यायची. आता निर्गुंडीचा पर्याय केशरंजना आहे, हा अभ्यास त्यासाठी आपल्याला परत करावा लागतो. कारण निर्गुंडीला केशरंजना म्हटलं की तिला कळतं की मला काय काम करायचं होतं, बरोबर. तुम्ही पण कसं ठरवलेलं असतं, तुमचे मोबाईलमध्ये वेगवेगळे नंबर दिलेले असतात ना, वेगवेगळ्या पद्धतीने नाव सेव्ह केलेलं असतं. मग ती आत्या, मामा, मावशी, काकू प्रत्येकाचं वेगवेगळं नातं असतं ना, आणि ते त्या नात्याने काम करतं. तुम्हाला पण स्वतःला हाक मारणारे वेगवेगळे मित्र असतात आणि ते वेगवेगळ्या नावाने हाक मारतात, आणि तो ज्या नावाने हाक मारतो ना ते गुण आपल्यातले वाढतात. म्हणजे आपण गुण सुद्धा त्या मित्राला कोणते उधळलेले तसं त्याने आपल्याला नाव ठेवलेलं असतं. म्हणजे वनस्पतींमध्ये पण किती मोठं पोटेन्शियल आहे. आचार्यांनी काय उगीच त्यांना नावं दिलेली आहेत का अशी वेगवेगळी, तर बिलकुल नाहीये. आणि म्हणून वनस्पतींच्या पर्यायी नावांचाही आपण छान विचार करायचा आणि ती वापरायची. हेच त्यांनी सांगितलेलं आहे हेतुसूत्रात, लिंगसूत्रात आणि औषधी सूत्रात. औषध वापरताना आपल्याला त्याच्या सगळ्या रिलेशन्सचा वापर करायचा आहे. आणि म्हणून मी म्हटलं फर्स्ट इयरला कळालेली गुळवेल, सेकंड इयरला कळालेली गुडूची, थर्ड इयरला इंटर्नशिपला, आणि आत्ता आलेल्या 80 वर्षांच्या महोदयांना कळालेली गुळवेल वेगवेगळी. तुम्हाला जेवढी कळाली तेवढी वापरायला तुम्ही काय करायची, सुरुवात करायची. हळूहळू आपण पण 80 वर्षाची होऊ आणि मग आपल्यालाही ती गुळवेल कळेल आणि मग आपणही म्हणू की आतापर्यंत मी जी गुळवेल वापरली होती ती वेगळीच होती, आता जी मला कळालेली ती वेगळीच आहे. स्मिता मॅडम सुद्धा म्हणत असतील, आज 18 वर्ष झाले असतील लग्नाला, पण आधी भेटलेले अतुल सर आणि आजच्या वटपौर्णिमेला भेटलेले अतुल सर. मॅडम द्रव्यात फरक झालाय ना. म्हणजे द्रव्य आपल्याला जसं जसं कळायला लागतं तसं ते द्रव्य आपल्याला वेगवेगळं भासायला लागतं, वेगवेगळं कळायला लागतं. द्रव्य तेच असतं, पण आपल्या अंडरस्टँडिंग मध्ये वाढ झालेली असते, वृद्धी झालेली असते. नंतर स्मिता मॅडमने त्या द्रव्याकडे असं बघितलं तरी त्या द्रव्याला कळतं आज काय करायचं ते. म्हणजे जे आधी सांगायला लागत होतं ते फक्त नजरेने सुद्धा तो भाव पोचायला लागतो, तो विषय पोचायला लागतो. आणि म्हणून सर्वश्रेष्ठ बस्ती जसा कर्ण बस्ती आहे तसा सर्वश्रेष्ठ कटाक्ष म्हणजे नेत्र कटाक्ष आहे. ओके, तो नुसता पाहायला तरी कळतं. बाकीच्या इंद्रियांमध्ये नेत्राच्या इंद्रियामध्ये काय फरक आहे रे गणेश? मम प्रिय शास्त्र तुला शिकवल्याशिवाय सोडणारच नाही. बाकीच्या इंद्रियांमध्ये ह्या इंद्रियात काय फरक आहे? बाकीच्या सगळ्या इंद्रियांमध्ये त्या त्या पर्टिक्युलर विषयाला तुमच्यापर्यंत यावं लागतं. एवढं एकच इंद्रिय आहे जे तिथपर्यंत जातं, डायरेक्ट भेदन होतं. आणि असं मी म्हणत नाहीये, चरक मध्ये म्हटलेलं इंद्रिय स्थान काढून वाचा तुम्ही. मॉडर्न मध्ये आणि आयुर्वेदात हा सगळ्यात महत्वाचा डिफरन्स सांगितलेला. तुम्हाला अभ्यासात इंटरेस्ट आणायचा असेल ना तर तुम्ही फक्त मॉडर्न मध्ये ना आपल्यात काय वेगळं पण आहे तेच फक्त शोधायला सुरुवात करा, खूप मजा येईल. मॉडर्न मधले सगळे सेन्सरी न्यूरॉन पाथवे जेवढे सांगितलेले आहेत, जेवढं मॉडर्न मध्ये नॉलेजचे डिव्हायसेस आणि सिस्टीम सांगितलेले आहेत, सगळ्या फाट्या मारल्यात आयुर्वेद आणि इंद्रिय स्थानात. सगळ्या जबरदस्त लिहिलेलं आहे. आणि निदान स्थानात, विमान स्थानात, त्यानंतर प्रत्येक स्थानाच्या शेवटच्या काही वाक्यांमध्ये तर असे चौकार आणि षटकार मारलेले आहेत की बस डोक्यावरती ग्रंथ घेऊन नाचावा एवढंच एक फिलिंग राहतं. बुद्धेर निवासम हृदयम, काय जबरदस्त वाक्य बघा, उडमाद वापस मारत आलेलं आहे. बुद्धेर निवासम हृदय, बुद्धीचा निवास कुठे आहे? हृदयामध्ये. एवढं एक वाक्य सुद्धा आज तुम्हाला सूत्र विस्तार करायला खूप झालं. त्याच्यावरती विचार करत राहा वेगळं वाक्य म्हणून. मग तुम्हाला मॉडर्न मधला आणि आयुर्वेदातली गंमत, त्याच्यातल्या नॉलेज मधला डिफरन्स या गोष्टी लक्षात यायला सुरुवात होतील. आणि म्हणून प्रत्येक ग्रंथातला आता इथून पुढे प्रत्येक सूत्र वाचताना ते हेतुसूत्र आहे, ते लक्षण सूत्र आहे का ते औषध सूत्र आहे, एवढंच 3 गोष्टींचं बायफर्गेशन करा. आदरणीय गाडगीळ सरांनी ज्या पद्धतीने हेतुकोश, लिंगकोश आणि औषधी कोश डिझाईन केले तसं काम तुम्ही अभ्यासाचं सुरू करा. जो कोणता विषय तुम्ही निवडलेला असेल त्या विषयाशी निगडीत हेतू कोणकोणते, हेतुसूत्र कोणते आली, लक्षण कोणकोणते, लक्षण सूत्र कोणते आणि औषध कोणकोणतं याच्यात सांगितलंय, औषध सूत्र कोणते, ही 3 सूत्र काढायला सुरुवात करा. आणि मग पहिलं सूत्र आपण त्याच्यावरती काम करूयात. रोग परीक्षेचं. दर्शन स्पर्शन प्रश्नेही परीक्षेतात रोगिणम. ग्रंथामध्ये रोगी परीक्षा आणि रोग परीक्षा वेगवेगळी सांगितलेली आहे.
स्टार करूनले आहे. पुण्यामध्ये सदाशिव पेठेत एक वैद्य होते आणि त्या वैद्याने त्यांच्या क्लिनिकच्या पुणेरी पाट्या तर फेमसच आहेत. तर त्या पुणेरी पाटीमध्ये त्यांनी त्यांच्या क्लिनिकच्या बाहेर एक पाटी लावली होती. काय होती माहिती आहे तुम्हाला? येथे रोगाची आणि रोग्याची परीक्षा करून मिळेल. येथे रोगाची आणि रोग्याची परीक्षा करून मिळेल. दोघांचं परीक्षण गरजेचं आहे. आपण विसरूनच गेलेलो आहे. आम्ही फक्त दर्शन स्पर्शन प्रश्न ही परीक्षेत हात रोगिणं एवढंच लक्षात ठेवलं. त्याने रुग्ण परीक्षण होईल, पण व्याधी परीक्षण झालं का? नाही झालं. व्याधी परीक्षणासाठी निदान स्थानामध्ये इंद्रिय पंचपंचकामध्ये पहिला श्लोक ते देतात, निदानम पूर्वरूपाणी रूपाणी उपशयस्तथा संप्राप्तिश्चेति विज्ञानम रोगाणाम पंचधा स्मृतम. हे रोग परीक्षेचं सूत्र आहे. रोगी परीक्षा वेगळी आणि रोग परीक्षा वेगळी. पूर्वा MCQ साठी स्टार करून ठेव. ओके, रोग परीक्षा वेगळी आणि रोगी परीक्षा वेगळी. छोट्या छोट्या गोष्टीला 1-1 मार्क MCQ ला मिळतो आणि एका मार्काने 10-10 लाखाचं MDचं डोनेशन वाचू शकतं. उगीच सूत्रपाठ करायचं नाही. बेलाद्या किम्न पठ्यन्ते तस्मात् ग्राह्यम सुभाषितम. त्या बेलातलं जर चक्षु वैशेषिक आणि बुद्धी वैशेषिक पित्त आलोचक पित्ताचे प्रकार MCQ ला पडले ना तर एक भेल 15 लाखाला पडतो. एक भेल कितीला पडला? 15 लाखाला पडला. का? वाचला नाही ना तुम्ही. कोणाचं तरी सूत्र वाचलं फक्त, भेलाद्या किम्न पठ्यन्ते तस्मात् ग्राह्यम सुभाषितम. असं काही नाही, भेल सुद्धा वाचायचा. आपल्या सूत्राशी निगडीत आपल्या विषयाशी निगडीत जेवढे काही ग्रंथ असतील तेवढे वाचण्याची आणि लिहून काढण्याची सवय लावायची. ओके. मग आता दर्शन परीक्षा करायची आपल्याला, तर ती कशी करूयात? आता आम्हाला आहे तर डोळ्याने दिसत नाही, आम्ही ॲडिशनल स्पेक्स लावलेत पुढे, बरोबर. आणि आचार्य तर ज्ञानचक्षुने बघत होते. म्हणजे दर्शन परीक्षेला काय लेवलला एनहान्स केलं होतं ना त्यांनी. मग चला, आमच्याकडे नाही आहे ज्ञानचक्षु, आम्ही नाही 15-20 वर्ष एखाद्या गुरुकुलमध्ये घालवली, आम्हाला नाही अजून डेव्हलपमेंट आली, पण आम्ही 3 दिवस आलो ना एखाद्या गुरुकुलमध्ये, बरोबर. सतयुगामध्ये त्रेतायुगामध्ये आयुष्य 400 वर्षाचं होतं, त्यामुळे 12 महिने 12 वर्ष गुरुकुलात जायला हरकत नव्हती. कलियुगामध्ये आयुष्य 60-70-100 वर्षाचं असेल तर 4 दिवसाचं गुरुकुल पुरतं. तेवढं तरी अटेंड केलं पाहिजे ना. तेवढं अटेंड करण्याला सुद्धा खूप पुण्य संचय मिळतो कलियुगामध्ये. कलियुगामध्ये देवाचं नाव घेणारीच लोक खूप कमी आहेत. त्यामुळे जी लोक नाव घेतात ना त्यांची कॉम्पिटिशन कमी होऊन जाते. एवढी कमी होऊन जाते की त्यांना भरभरून मिळतं. कारण देव म्हणतो, बाबा एवढं घेणार पण कोणी मिळत नाहीये, तुझे पाय कुठे ये. जसं काल आपण बघितलं की भक्ताला जसा देव प्रिय असतो तसाच देवाला सुद्धा भक्त प्रिय असतो. आणि म्हणून मी जाणीवपूर्वक मगाशी शब्द वापरला की इथे आयुर्वेदाचं खोटं नाव घेतलं तरी भरभरून मिळतं. मग खरं नाव घेणाऱ्याला काय काय मिळत असेल तुम्ही विचार करा. आणि तुम्ही फक्त प्रामाणिकपणे छान मनापासून आयुर्वेदाचं नाव घ्यायला सुरुवात करा. मग दर्शन परीक्षेने आम्हाला आहे त्या आमच्या ज्ञानचक्षुने दिसत नसेल तर स्पेक्स वापरा. स्पेक्सने दिसत नसेल लेन्स वापरा. लेन्सने दिसत नसेल मायक्रोस्कोप वापरा. मायक्रोस्कोपने दिसत नसेल ऍडव्हान्स मायक्रोस्कोप वापरा. इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप वापरा. कंपाऊंड मायक्रोस्कोप वापरा. ज्ञानचक्षु वाढवा ना तुमचे. आत्ताच आपण पहिला अध्याय शिकलो. पहिला अध्याय आता जो कुष्ठनिदानाचा आपण बघितला, कुष्ठनिदानाच्या अध्यायामध्ये बारकाईने पाहिलं का रे? 3 दोष आणि 4 दुष्यांचा, असा 7 जणांचा एक दोष दुष्य संग्रह सांगितला. त्या दोष दुष्य संग्रहानंतर जे पहिले 7 कुष्ठ वर्णन केले, बरोबर, पहिले 7, त्या प्रत्येक कुष्ठामध्ये कृमी सांगितलेले. बघा तुम्ही आत्ता चरक काढा आणि बघा प्रत्येकात काय सांगितलेलं आहे? कृमी. कृमी जर प्रत्येक कुष्ठामध्ये इतर दोष दुष्य समूर्छनेसोबत सांगितलेला असेल आणि त्याचं वर्णन केलंय की त्याचा रंग कोणता होता, त्याची आकृती कशी होती, मग तो कृमी त्यांनी बघितलेला नसेल का? नक्कीच बघितला. मग आम्ही बघतोय का आज एवढी टेक्नॉलॉजी पुढे जाऊन? तर नाही बघत आहे. मग तुम्हाला कोणी अडवलंय? तुम्ही डायग्नोस्टिक लॅब टाका, केश आयुर्वेद किंवा काय आयुर्वेद सारख्या. तुम्ही मायक्रोस्कोप्स घ्या. आज 10-15 लाखाचे मायक्रोस्कोप आपल्या क्लिनिकमध्ये. अभिमान वाटतो आम्हाला त्याच्या अंडर एखादी गोष्ट बघायला. तुम्हाला पण वाटला पाहिजे. डोळ्याने नाही दिसत आहे तर घ्या ना मायक्रोस्कोप विकत. तुम्हाला अडवलंय कोणी? पण तुमची आवड जागवार घेण्यामध्ये, क्रेटा घेण्यामध्ये किंवा अजून काही अजून मोठी गाडी आली तर ती घेण्यामध्ये. आवडी बदलल्या पाहिजेत ना काळानुरूप.
आपल्याला जर नॅशनली इंटरनॅशनली स्टँड घ्यायचा असेल, तुम्हाला सुद्धा रशिया, ऑस्ट्रेलिया, नेदरलँड, जर्मनी, दुबई अशा वेगवेगळ्या कंट्रीत क्लिनिक टाकायचे असतील तर इंटरनॅशनल स्टँडर्ड आपण फॉलो नकोत करायला? त्यांना कळेल त्या भाषेत आपण आपला आयुर्वेद नको सांगायला, बरोबर? तर फक्त आपण सूत्र म्हणत बसणार तिकडे, आपण सूत्र म्हटले की ते बाजूने जाणार आहेत. त्यांना कळेल त्या भाषेत करणं बसती द्या. कळाला का शब्दाचा अर्थ? त्यांना कळेल त्या भाषेत करणं बसती द्या. आणि एकदा का करणं बसते घुसला की नंतर मग बसती द्या. ते बस्तीला तयार होतात. तुमचे सुद्धा कोणते पेशंट बस्ती घ्यायला तयार होतात? ज्यांना कर्ण बस्ती चांगला बसतो. ज्यांना कर्ण बस्तीच बसत नाही ते गुद बस्ती घ्यायला सुद्धा तयार होत नाहीत. म्हणून सर्वश्रेष्ठ बस्ती कोणता? कर्ण बस्ती. तसं तुम्हाला कोणी अडवलंय वेगवेगळे डायग्नोस्टिक इन्स्ट्रुमेंट्स विकत घ्यायला? तर कोणीच नाही अडवलं. छान तुम्ही वेगवेगळे स्किन अँड हेअर अनालायझर्स घ्या, डर्मोस्कोप्स घ्या, वेगवेगळे कंपाऊंड मायक्रोस्कोप घ्या आणि त्याच्या अंडर अशी कृमी बघा. त्वचेची परीक्षण करायला सुरुवात करा. आता पुढच्या स्लाइड जसे जसे येतील तुम्ही सगळे बघणार ॲज इट इज. जे जे आपल्याला मायक्रोस्कोप खाली दिसलं, जे जे आपल्याला डर्मोस्कोप खाली दिसलं ते सगळं दाखवणार आहे. ओके. तसं स्पर्शन परीक्षा करताना मॉइश्चर अनालायझर वापरा. प्रश्न परीक्षेसाठी वेगवेगळे सॉफ्टवेअर्स वापरा. आज किती सॉफ्टवेअर आलेत मार्केटमध्ये, आपण वापरतच नाही. नाही वापरलं तर कसं शास्त्र पुढे जाणार? शास्त्र पुढे घालवायचं असेल तर मार्केटमध्ये असलेले लेटेस्ट सॉफ्टवेअर आपण वापरले पाहिजेत. आज आम्हाला पुढे पेशंट येऊन बसला तर 4 प्रश्न संपतात, 5वा प्रश्न काय विचारावा समजत नाही. घ्या ना सॉफ्टवेअर तुम्ही डोळ्यासमोर, पटापट प्रश्न विचारा. वाताचे विचारून झाले की पित्ताचे विचारा, पित्ताचे विचारून झाले की कफाचे विचारा. श्लोक पाठ नाही येत ना, हरकत नाही, सॉफ्टवेअर मध्ये सगळं आहे ना. आम्हाला श्लोक पण पाठ करायचे नाहीयेत आणि सॉफ्टवेअर पण परचेस करायचे नाहीयेत, मग पेशंट कसे ट्रीट होतील? एकतर तुमच्याकडे नॉलेज इनबिल्ट स्टोअर पाहिजे किंवा ते कुठंतरी PDF फॉर्म मध्ये मोबाईलमध्ये सेव्ह पाहिजे किंवा तुमचं पुस्तक स्वरूपात तुमच्या टेबलवरती असलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट पाठच असावी असं काही नाही, पण कुठं आहे किमान हे माहिती तरी असावं. मग तुम्ही ते काढून रुग्णाला दाखवू शकणार आहात की हे एक्झॅक्टली बुक पिक्चर आहे. नेक्स्ट स्लाइड. आणि म्हणून सॉफ्टवेअर्स वापरा. तसं फॉर एक्झाम्पल आता आपण स्किन अँड हेअर अनालायझर जर चिकित्सेसाठी वापरायचं ठरवलं आणि बघायचं ठरवलं, तसा एक सिंपल डर्मोस्कोप किंवा सिंपल स्किन अँड हेअर अनालायझर मार्केटमध्ये मिळतो. केश आयुर्वेद काय आयुर्वेद मध्ये कुठे नाही मिळालं तर तिथून घ्या. ओके. पण समजा हा तुम्ही वापरला नेक्स्ट, तर तुम्हाला व्हॅल्यू ॲडेड डायग्नोसिस होतं. दर्शन परीक्षा आपले एनहान्स होते आणि आपल्याला वेगवेगळ्या मेथोडॉलॉजीमुळे वेगवेगळं ज्ञान प्राप्त होतं. कारण आता आपल्याला इंद्रियातून जे दिसणार आहे ते वेगळं दिसणार आहे ना, त्यामुळे निदान सुद्धा आपलं काय होणार आहे? वेगळं होणार आहे. कसं काय ते बघूयात आपण. नेक्स्ट उदाहरणार्थ बघा, डायग्नोस्टिक व्हॅल्यू ॲडिशन थ्रू टेक्नॉलॉजी. समजा हा पहिला पेशंट आहे आणि तो पेशंट तुम्ही फक्त उघड्या डोळ्यांनी बघितला. तर उघड्या डोळ्यांनी हा पेशंट बघितला तर तुम्हाला पेशंटने सांगितलं की फक्त माझे केस गळत आहेत आणि इथं केस विरळ झालेले आहेत. म्हणजे आम्हाला 2च लक्षणं मिळाली की एक विरळपणा आहे आणि केशांचं खालित्य आहे. आपण विचारलं कोंडा आहे का? पेशंट म्हणतो नाही, मला कोंडा नाहीये. म्हणजे दारुणक मिळाला नाही. मग आता आपण चिकित्सा करताना फक्त आपण दर्शन परीक्षेने चिकित्सा केली असती तर आपण कदाचित फक्त केश आणि खालित्यहर एवढंच तेल आणि औषध वापरलं असतं, बरोबर? एखादी केशायू वटी दिली असती, एखादा आपण खालित्यहर तेल दिलं असतं किंवा केशायू तेल दिलं असतं. पण ज्यावेळी त्याच पेशंटला आपण वाया डर्मोस्कोप बघितलं त्यावेळी तिथं डॅन्ड्रफ फ्लेक्स दिसायला लागले. आता डॅन्ड्रफ फ्लेक्स डर्मोस्कोप खाली दिसले की निदान काय झालं बरं? दारुणक. ग्रंथामध्ये 5च निदान सांगितली: खालित्य, पालित्य, दारुणक, अरुणशिका आणि इंद्रलुप्त. लिहून घ्या. केश व्याधी 5 निदान. कोणकोणते 5 निदान आहेत ग्रंथामध्ये? तर खालित्य, पालित्य, दारुणक, अरुणशिका आणि इंद्रलुप्त. खालित्य, पालित्य, दारुणक, अरुणशिका आणि इंद्रलुप्त. आता इथे काय झालं? रुग्ण आला होता खालित्यासाठी, पण एक्झामिनेशन मुळे तो शिफ्ट कशात झाला? दारुणकामध्ये. ग्रंथात खालित्याची चिकित्सा वेगळी आहे, दारुणकाची चिकित्सा वेगळी आहे. आपण दारुणकाची चिकित्सा द्यायला का सक्षम झालो? कारण आपलं निदान बदललं. आणि निदान कशामुळे बदललं? टेक्नॉलॉजी इंट्रोड्यूस केल्यामुळे बदललं. म्हणून डायग्नोस्टिक व्हॅल्यू ॲडिशन ऑलवेज लीड्स टू टेक्नॉलॉजी. दॅट इज द ट्रीटमेंट व्हॅल्यू ॲडिशन. म्हणा मोठ्याने, डायग्नोस्टिक व्हॅल्यू ॲडिशन
डायग्नोस्टिक व्हॅल्यू एडिशन ऑलवेज लीड्स टू ट्रीटमेंट व्हॅल्यू एडिशन. नेक्स्ट. तसंच बघा, आता हा आपण दुसरा पेशंट बघतोय. हा पेशंट ज्यावेळी आला होता त्यावेळी त्या पेशंटच्या डोक्यामध्ये काहीतरी बारीक 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 चावतंय असं पेशंट लक्षण सांगत होता आणि केस गळताय. आता चावणारी गोष्ट तर दिसत नव्हती, त्यामुळे निदान काय झालं, फक्त खालित्य. पण रुग्ण ज्यावेळी आपल्याकडे आला त्यापूर्वी तो कमीत कमी 5 ते 10 वेगवेगळ्या डॉक्टरांकडे गेला होता आणि घरच्या लोकांनी त्या पेशंटला सायकॅट्रिक ट्रीटमेंट सुरू केली होती. कारण ही फक्त डोक्यात काहीतरी चावतंय म्हणायची, पण वरून काहीही दिसत नव्हतं. सगळ्यांना असं वाटलं की हिच्या मनातच आहे, सायकोलॉजिकल आहे, म्हणून तिला सायकॅट्रिक ट्रीटमेंट सुरू झाली. पेशंट वैतागून गेली होती. शेवटी तिने केश आयुर्वेदमध्ये संपर्क केला, तपासणी करून घेतली आणि 17 पानांचा रिपोर्ट ज्यावेळी तिला एक्सप्लेन केला गेला आणि त्यावेळी मायक्रोस्कोपिक अनालिसिसमध्ये ज्यावेळी तिथं लॉस अँड नीट मॅनिफेस्टेशन सापडलं त्यावेळी ती पेशंट धडाधडा टेबलवरती रडायला लागली. ती का रडते तेच समजत नव्हतं. पेशंटला विचारलं, का रडताय का तुम्ही ते सांगा. ती म्हटली, सर ट्रीटमेंटनी मी बरी होऊ अथवा न होऊ, पण तुम्ही प्रूव्ह करून दाखवलं की माझ्या डोक्यात काहीतरी आहे की जे मला चावतंय आणि मी एवढ्या दिवस घरी सांगते पण ते माझ्यावर कोणी विश्वास ठेवायला तयार नाहीये. सगळ्यांनी मला सायकॅट्रिकची ट्रीटमेंट सुरू केली. नवरा सुद्धा मला शंकेच्या नजरेने बघतो. आता काय म्हणजे मी सायकिकच झाली की काय, वेडी झाली की काय, असं मला वाटायला लागलं होतं. बरं झालं तुम्ही ॲटलिस्ट कमीत कमी प्रूव्ह तरी केलं की मी वेडी नाहीये, काहीतरी आहे तिथे जे मला चावतंय आणि जे मशीनमध्ये दिसतंय. तुम्ही ती गोष्ट ऐकली असेल, एक माकडवाला होता आणि टोपीची गोष्ट. तो माकडवाला जातो, रस्त्याने चाललेला असतो, मध्ये अगदी वाळवंटासारखी मोठे असते आणि मध्ये एक आंब्याचं झाड असतं आणि तो जाता जाता त्याला मग कंटाळा येतो, दुपारची वेळ झालेली असते, ऊन जास्त असतं, म्हणून तो पेटी बाजूला ठेवतो आणि डोक्यावरची टोपी काढतो, डोक्याखाली घेतो आणि झोपून जातो. तेवढ्यात सगळी माकडं येतात, टोप्या घेऊन जातात. तुम्हाला ती सगळी स्टोरी काय माहिती आहे, बरोबर ना. आता काय होतं की एक साधारण 40-50 वर्षानंतर त्याचा नातू नेमका त्याच रोडने चाललेला असतो, पुढचं वर्जन त्या गोष्टीचं, आणि नातू त्याच रोडने चाललेला आहे. त्यालाही कधीतरी त्याच्या आजोबांनी ते सांगितलेली होती गोष्ट, त्याला माहिती होतं, पण तो हळूहळू ते विसरून गेला. जसं आपण आयुर्वेद विसरून गेलो आजीने सांगून सुद्धा, तसा हा नातू विसरून गेला सगळं सांगून सुद्धा. आणि मग नेमका तो कर्मधर्म संयोगाने त्याच रोडने चाललेला, त्याच गावात चाललेला, त्याच झाडाखाली तो झोपला. तसंच झोपला आणि वरून सगळी माकडाची पिल्लं आली आणि सगळ्या टोप्या घेऊन गेली. आता याला ज्यावेळी जाग येते तेव्हा त्याच्या लक्षात येते की अरे आपल्या पेटीमध्ये काहीच टोप्या नाही आहेत, सगळ्या टोप्या गेल्या. मग त्याला एकदम आजोबांची आठवण होते आणि मग तो एक खालचा दगड घेतो, मारतो फेकून. माकडं सुद्धा आंबे तोडतात, मारतात. मग तो एक खालची फांदी घेतो, तोडतो, मारतो. वरून माकडं सुद्धा त्या आंब्याच्या झाडाच्या काही फांद्या तोडतात आणि त्याला मारतात. असं 2-4 वेळा गिव्ह अँड टेक त्यांचं चालू असतं. ते होतं. शेवटी हा वैतागून डोक्याची टोपी काढतो आणि फ्रस्ट्रेट होऊन खाली टाकतो की जेणेकरून बाकीची माकडं पण आजोबांसारखं तसंच करतील. तेवढ्यात एक छोटंसं माकडाचं पिल्लू हळूच खाली येतं, ती पण टोपी घेऊन वर जातं आणि जाताना त्याच्याकडे बघून म्हणतो, तुला काय वाटलं आम्हाला आजोबा नव्हते का. आज तीच गोष्ट या कृमींच्या बाबतीत झालेली आहे, त्या लॉस अँड नीट मॅनिफेस्टेशनच्या बाबतीत झालेली आहे. तीच गोष्ट बॅक्टेरिया, व्हायरस आणि फंगसच्या बाबतीत झालेली आहे. एखाद्या अँटीबायोटिकला किंवा एखाद्या औषधाला त्यांनी रेजिस्टन्स दिलेला आहे. रेजिस्टन्स दिलेला आहे म्हणजे काय, त्याच्या आजोबाने सांगितलं असं आलं ना की कचवा छापवर जाऊनच बसायचं. ओके, त्यामुळे पुढची जी जाहिरात असते कछवा छापची मच्छराची, ती काय असते, डायरेक्ट तो मच्छर येऊन कछवा छापवरतीच बसतो, कारण त्याला पक्क ट्रेनिंग दिलेलं आहे आता की काय करायचं ते. तसं या कृमींना सुद्धा ट्रेनिंग दिलं जातं आणि त्यांच्यात मॉडिफिकेशन झालेले आहेत, छोटे छोटे झालेले आहेत, त्यांची साईज कमी झालेली आहे, त्यांचं आयु कमी झालेलं आहे आणि ते औषधांना दाद देत नाहीत. त्यामुळे तुम्हाला तुमच्या अजून विजन वाढवायचा, अजून ग्रंथकर्त्यांनी सांगितलेल्या ज्ञानचक्षुंनी पाहिलेल्या गोष्टी अजून मॉडर्न सायन्सला सापडल्या नाही आहेत. हळूहळू जशा सापडायला लागल्यात तसं तसं आचार्यांचं कौतुक व्हायला लागलेलं आहे आणि मग आपण म्हणतो की हे तर आमच्या ग्रंथात आधीच सांगून ठेवलं आहे. मग त्याच्यापेक्षा आपणच आत्ता काम करू आणि देश विदेशापर्यंत जाऊन ते पोहोचू, आपलं काम आहे आता ते, बरोबर. नेक्स्ट. तसं आता हा पेशंट आहे, टिपिकल एम शेप बॅलनेस त्याला आहे. ओके,
बरेच तुम्ही मेल पेशंट बघितले असतील की एम शेप बालनेस त्यांना सुरू होतो आणि पुढच्या पार्टमध्ये त्यांचे केस जायला लागतात. आता ते पेशंट येऊन पहिला त्यांचा प्रश्न असतो की आम्हाला इथे केस येतील का, पहिला प्रश्न असतो. तुम्ही कमीत कमी निदान केंद्र, डायग्नोस्टिक लॅब किंवा परीक्षण केंद्र एवढं जरी सुरू केलं आणि केस येतील की नाही येतील एवढं जरी सांगायला सुरुवात केली, रोज कमीत कमी 2 पेशंट तरी येतील ते विचारायला. 500 रुपये तुम्ही घेतले तरी 1000 रुपये तुमचे झाले, म्हणजे महिन्याला 30,000 रुपये फक्त केस येतील की नाही येतील एवढंच सांगायचं. पुढे ट्रीटमेंट पण द्यायची नाहीये, तुम्ही सांगून ठेवायचं आमची एवढी स्पेशालिटी केस येतात की नाही येतात एवढंच सांगतो. म्हणजे येत नसतील तर आपल्या तिकडे तुम्ही एखाद्या हेअर ट्रान्सप्लांट युनिटमध्ये जा, तुमचाही वेळ वाचेल आमचाही वेळ वाचेल. एवढं तरी काम कमीत कमी करू शकता ना, छोटी छोटी काम करा. आज हेअर टेस्टिंगच्या माध्यमातून किंवा अन्य ट्रीटमेंटच्या माध्यमातून कित्येक वैद्यांची छान क्लिनिक सेट झालेले. का? कारण सिस्टीम नेहमी आचार्यांनी सुद्धा आपल्याला सिस्टीम दिली. काल सुद्धा मी विचारलं होतं येण्यापूर्वी प्रयोजन काय, ते प्रयोजन खूप मॅटर करतं. तसं तुम्ही आयुर्वेदाची प्रॅक्टिस सुद्धा सुरू केली तर प्रयोजन काय हे खूप मॅटर करणार. काही जणांचं प्रयोजनच असतं भाडं निघालं पाहिजे, क्लिनिकचं भाडं निघालं पाहिजे, हेच प्रयोजन घेऊन येतात. काही जण प्रॅक्टिसच मुळात लग्न झालं पाहिजे म्हणून टाकतात. हा गणेश, आता पुढच्या महिन्यात किंवा 6 महिन्यात मुलगी बघायला येणार आहे तर ते काय करतात, पूर्व तयारी काय यांची की म्हणून अरे तुझा अभ्यास झालाय का, तुझी तयारी झाली का, तुला तुझ्या गुरूंनी आज्ञा दिलेली आहे का आता क्लिनिक टाकायला, त्याचा विचार नाही. आपला अभ्यास किती झालाय त्याच्याबद्दल काही नाही. मुलगी आता बघायला स्थळ येणार आहेत म्हणून क्लिनिक टाकलं पाहिजे, म्हणून क्लिनिक टाकतात. आणि मग निलेश सरांनी गप्पा मारताना सांगितलं होतं मग ते फ्रस्ट्रेशन मध्ये जातात, कारण प्रयोजन चुकलं ना. मुलगी बघण्यासाठी मुलगीच बघायला गेलं पाहिजे, क्लिनिक कशाला टाकायचंय. दोन्ही प्रयोजन वेगवेगळी आहेत ना. प्रयोजन चुकलं की मग आयुष्याचा गोंधळ उडायला सुरुवात होतो. त्यामुळे तुम्ही तुमचं प्रयोजन चुकू देऊ नका, तुमचं प्रयोजन फिक्स पाहिजे. एक सिद्धांत आहे, म्हणूयात मोठ्याने, काल म्हटलोच होतो आपण, आज सगळेजण आहात म्हणून म्हणूयात. आयुष्यात लक्ष मिळवायचं असेल तर आयुष्यात लक्ष मिळवायचं असेल तर अन्य गोष्टींकडे दुर्लक्ष करता आलं पाहिजे. अन्य गोष्टींकडे दुर्लक्ष करता आलं पाहिजे. छान. पुढे मग फक्त निदानामध्येच आमचं डायग्नोस्टिक व्हॅल्युएशन होणार आहे का, तर नाही, ट्रीटमेंट मध्ये सुद्धा होतं. ट्रीटमेंट व्हॅल्युएशन थ्रू टेक्नॉलॉजी. बघा, पूर्वीच्या काळी आपण साधा लेप सुद्धा लावायला जो रुग्णाला देतो, तो लेप कसा आपण देतो, हाताने देतो. घरी जा लाव म्हणतो, छोटीशी डब्बे आपण देतो. पेशंट कधी विसरतो, कधी कधी तो लावत नाही. ओके, कधी कधी तो कमी प्रमाणात लावतो. आणि याचा इम्पॅक्ट काय होतो, तो ज्यावेळी पुढच्या फॉलोअपला येतो आणि तुम्ही विचारता की रिझल्ट मिळाला का, केस आले का त्या ठिकाणी, तर तो म्हणतोय की नाही मिळाला रिझल्ट. का नाही मिळाला रिझल्ट? कारण त्याने ड्रग पेनिट्रेशन नीट झालं नाही, त्याने नीट लावलंच नाही, तर कसा मिळेल रिझल्ट. मग छोटीशी गोष्ट तुम्ही काय केली पाहिजे, समजा तेच लेप लावण्यासाठी तुम्ही एक छोटीशी हाय फ्रिक्वेन्सी नावाची एक छोटी मशीन तुम्ही क्लिनिकमध्ये विकत घेतली. जसं तुम्ही टॅबलेट बनवायला टॅबलेटिंगची मशीन विकत घेता, भावना द्यायला एखादी रगड्यासारखी, इडलीच्या रगड्यासारखी एक मशीन विकत घेता, चूर्ण मिक्स करायला एखादा मिक्सर घेता, तसंच आहे ते. खलव यंत्र सुद्धा काहीतरी खल करायला तुम्ही घेताय ना. म्हणजे ग्रंथामध्ये यंत्रांचा वापर तुम्हाला करायला सांगितलेला आहे आणि तो युक्तिपूर्वक करायला सांगितलेला आहे की ज्याच्यामुळे तुमची चिकित्सा सोपी गेली पाहिजे. मग यंत्र वापरायला काय हरकत आहे. मग तसंच एक छोटंसं यंत्र आहे हाय फ्रिक्वेन्सी सारखं, ते जर आपण वापरलं तर ड्रग पेनिट्रेशन चांगलं होत आहे, ऍब्सॉर्प्शन पण चांगलं होत आहे. आणि ड्रग पेनिट्रेशन आणि ऍब्सॉर्प्शन चांगलं झाल्यामुळे औषध केसांच्या मुळापर्यंत पोहोचतंय आणि केस लवकर यायला मदत होते. मग आपण अशी इन्स्ट्रुमेंट वापरली पाहिजेत ना आपल्या क्लिनिकमध्ये. वरून अजून गंमत काय, नुसती लेपाची डब्बी दिली असती तर 100-150 रुपये त्याने त्या डब्बीचे दिले असते आणि होऊन किती 50 किंवा 75 रुपये प्रॉफिट त्या 150 रुपयाच्या डब्बीत तुमचा झाला असता. इथं तुम्ही जे लेप तुमच्या क्लिनिकमध्ये मशीनच्या सहाय्याने लावणार म्हणजे तो कमीत कमी 800 ते 1000 रुपये एका ट्रीटमेंटचे तो द्यायला सहज तयार होतो, कारण मशीन इन्व्हेन्शन आलं. बरोबर, डब्बी तीच, व्यक्ती पण तुम्ही तेच, पण एक छोटंसं मशीन तुम्ही वापरल्यामुळे 15 ते 20 मिनिटाच्या ट्रीटमेंटचं डायरेक्ट व्हॅल्युएशन झालं आणि 1000 रुपये सुरू झाले. असे रोज 4 पेशंट जरी तुमच्या हाय फ्रिक्वेन्सीचे झाले तरी दिवसाला 4000 रुपये मिळतील आणि महिना 1,20,000 होईल. कमीत कमी आलेल्या स्थळाला सांगू तरी शकता मुलगा 1.5 लाख रुपये कमावतो.
म्हणून तुम्ही छोटं छोटं व्हॅल्यू ॲडिशन केलं पाहिजे, तुमचं प्रयोजन तुम्ही फिक्स ठेवलं पाहिजे आणि काहीतरी सिस्टीम लावली पाहिजे. नेक्स्ट, तसंच बघितलं तुम्ही तर अग्निकर्म करण्यासाठी असे छोटे छोटे लेझर्स मिळतात. म्हणजे छोटे छोटे लेझर्स जर तुम्ही वापरले तर इन्स्टंट हिटिंग होते, कंट्रोल अँड टार्गेट स्पेसिफिक ऍक्शन होते आणि क्रुमिंग ऍक्शन होते विदाउट डॅमेजिंग द हेअर फॉलिकल्स. मग आपण का नको वापरायला आहे, आपण वापरलेच पाहिजे. इव्हन मी तर असं म्हणतो की क्रुमिंगची चिकित्सा ग्रंथकर्त्यांनी काय सांगितले, आशापकर्ष, प्रकृती विघात आणि निदान परिवर्जन. आज दंतकृमी झाल्यानंतर तुम्ही एखाद्या डेंटिस्ट कडे जाता, तो डेंटिस्ट काय करतो, पहिल्यांदा आशा अपकर्ष सगळ्या त्या कॅव्हिटीज मधून सगळे कृमी काढून घेतो, बरोबर, आशा अपकर्ष करून घेतो. नंतर प्रकृती विघात, तिथे फिलर्स टाकतो, सिमेंट टाकतो, पॅक करून टाकतो, परत कृमी येणारच नाहीत अशी तो चिकित्सा करतोय, प्रकृती विघात. आणि त्याच्यानंतर कॅप बसवतोय, निदान परिवर्जन, की आता परत फूड लॉजिंग होणार नाही, परत तिथे काय राहणार नाही. म्हणजे चिकित्सा सेमच आहे. आयुर्वेदात गेलं काय आणि ॲलोपॅथीत गेलं काय, चिकित्सा सूत्र बदलत नाहीत. तिकडे सुद्धा आशा अपकर्ष, प्रकृती विघात, निदान परिवर्जन आणि इकडे डेंटिस्ट मध्ये सुद्धा सेम त्या 3 स्टेप तुम्ही रूट कॅनल मध्ये फॉलो करता, आरसी करता. तेव्हा फक्त काय झालं, गंगाधर ही शक्तिमान हे आणि शक्तिमान ही गंगाधर हे आम्ही शक्तिमान विसरून गेलो बघता बघता. लक्षातच नाही आम्हाला आता की गंगाधर ही शक्तिमान आहे. स्किन डिसीज मध्ये असाच वॉटचा एखादा पेशंट आला तुमच्याकडे, तर वॉट म्हणजे काय, वॉट इज इक्वल टू अर्श. ग्रंथामध्ये जिथे जिथे अर्शाचं वर्णन आहे तिथे तिथेच वॉटचं मॉडर्न सायन्स मध्ये वर्णन आहे. पण अर्श बदनाम हुआ, गुदा अर्श केली. आम्हाला अर्श म्हटलं की नासार्श, कर्णार्श, नेत्रार्म, बरोबर, योन्यार्श आठवत आहेत का, त्वगार्श आठवत आहेत का, नाहीत आठवत आहेत. आम्हाला अर्श म्हटलं की काय आठवतो, फक्त गुदार्श आठवतो. त्या अर्शाची सुद्धा चिकित्सा मांस प्रदोषज विकारांसारखी सांगितलेली आहे. आणि मांसाची चिकित्सा काय, लिहून ठेवा, मांसाची चिकित्सा काय, शस्त्र, क्षार आणि अग्निकर्म. शस्त्र, क्षार आणि अग्निकर्म. आणि मॉडर्न मध्ये वॉटची ट्रीटमेंट काय आहे रे, वॉटची ट्रीटमेंट काय, कॉट्री, सॅलिसिलिक ऍसिड, बरोबर. म्हणजे आयदर यू कॅन अप्लाय द ऍसिड, आयदर यू कॅन डू द कॉट्री और यू कॅन डू द सर्जरी. वॉटला सर्जिकल रिमूव्हल करू शकता, कॉट्री करू शकता किंवा ऍसिड अप्लाय करू शकता. म्हणजे त्यांनी पण काय वापरलं, शस्त्र, क्षार आणि अग्नी. आपले आचार्य काय वापरत होते, शस्त्र, क्षार आणि अग्नी. म्हणजेच गंगाधर ही शक्तिमान आहे, शक्तिमान ही गंगाधर आहे. आपण विसरून गेलो फक्त. तत्वशास्त्र आणि व्यवहार चरकांच्या पहिल्याच अध्यायामध्ये टीकेमध्ये आलेल्या गोष्टी त्या, हे विसरायचंच नाही. तत्व, शास्त्र आणि व्यवहार, तत्व कधीही बदलत नाहीत. शास्त्रानुसार फक्त थोडी बेसिक प्रिन्सिपल्स यूज करण्याची चेंज झालेले असतात आणि व्यवहार आपण आपापल्या सोयीने करत असतो, आपापल्या सोयीने तो व्यवहार होत असतो. ओके, नेक्स्ट बघूयात आपण. मग एव्हिडन्स बेस्ड आयुर्वेद म्हणजे काय, मग या सगळ्या डायग्नोस्टिक व्हॅल्यू ॲडिशन आपण का करायचं, एवढं सगळं ट्रीटमेंट व्हॅल्यू ॲडिशन का करायचं आपण, कारण ते आपण रुग्णावरती बघितलं तरच कळणार आहे की नक्की बदल काय झाला. उदाहरणार्थ, हे एक पेशंट आहे, 26 इयर्सची फिमेल पेशंट आहे. मुद्दाम आपण ज्या भागात आलोय त्या भागातल्या केसेस घेतल्यात की नगरचीच पेशंट आहे. ओके, पॅचेस आहेत पूर्ण बॉडीवरती, फेस, नेक, बॅक, ॲब्डॉमेन, चेस्ट आणि लेग्स वरती. 6 वर्षापासून साधारण पॅचेस होते. ओके, स्टार्टेड विथ द डॅन्ड्रफ इन हेअर, डोक्यात डॅन्ड्रफ येऊन सुरू झाले होते. पॅचेस डिक्रीजेस इन मान्सून अँड इन्क्रीजेस अगेन इन विंटर. ओके, आणि दाह आफ्टर गोईंग आउट इन सनलाईट, म्हणजे कुठेही सूर्य किरणांमध्ये गेलं की दाह प्रचंड वाढत होता. अशा साधारण लक्षणांची रुग्णा आणि घटस्फोट जवळ आलेला. नवरा अगदी म्हणजे आता मी तुझ्यासोबत राहूच शकत नाही या अवस्थेत, इथपर्यंत ती अवस्था गेली होती, कारण पूर्ण शरीरावरती पॅचेस आले होते. नेक्स्ट, सोरायसिसच्या रुग्णांमध्ये तुम्ही बघताय बिफोर आणि आफ्टर त्याच पेशंटमध्ये. आता आपण सकाळी कुष्ठ वाचलो, त्या कुष्ठाच्या आता आपण डायग्नोस्टिक व्हॅल्युएशन्स बघणार आहोत. आता हा जो पार्ट ऑफ टाईप ऑफ सोरियासिस आहे हा ओळखणार कसा, लिहून ठेवा तिथं पहिला स्टार करून. ओके, या पॅचेस वरती जर अस्पिट साइन प्रेझेंट असेल, ओके, तर तो कन्फर्म सोरियासिसचा असतो. अस्पिट साइन
ASPITZ, ओके, अस्पिड साईन, ही जर तिथे प्रेझेंट असेल तर तो कन्फर्म सोरायसिसचा असतो. ती साईन कशी ओळखणार? हा कुठला पण जो पॅच दिसतो ना तुम्हाला छोटा, त्या पॅचला फक्त तुम्ही स्क्रॅच करायचं. त्या पॅचला तुम्ही स्क्रॅच केलं की पांढरा कोंडा पडायला लागतो. ओके, तिथे एकदम व्हाईट स्केल्स डेव्हलप व्हायला लागतात, जे रिंगवर्म मध्ये होत नाहीत, की जे अन्य बाकीच्या डिसीज डायग्नोसिस मध्ये होत नाहीत. हे पर्टिक्युलरली याच डिसीजचं निदानात्मक लक्षण आहे. मग ते प्रेझेंट राहिलं की तुम्ही समजायचं की हा टिपिकल कन्फर्म काय आहे, सोरायसिस आहे. आणि मग त्याला तुम्ही ग्रंथामध्ये जर बघितलं तर ग्रंथामध्ये सुद्धा तुम्हाला एककुष्ठांच्या प्रकारांमध्ये अशा पद्धतीचे स्केल्स सांगितलेले, मत्स्य, इव. मग तुम्हाला काम ग्रंथकर्त्यांनी सोपं करून दिलं, फक्त दोष निवडायचे आणि धातू शोधायचे. दोष दृश्य समृषणा हीच आपली चिकित्सा आहे. तेवढी आपण शोधायला चुकलो नाही की आपल्याला 100% ट्रीटमेंटमध्ये यश मिळणारच आहे, की जे यश तुम्ही तुमच्या समोर बघताय. नेक्स्ट, पूर्ण अंगावरती होता आणि पूर्ण आफ्टर ट्रीटमेंट तुम्ही बघताय. नेक्स्ट, मग ही दोष दृश्य समृषणा कशी ओळखायची ते आपण घेणार आहोत. की प्रत्येक पेशंटमध्ये आपण स्किन डिसीजचा पेशंट बघितला की त्या पेशंटमध्ये दोष कसे शोधायचे आणि धातू कसे शोधायचे. ओके, उदाहरणार्थ हा एक पेशंट बघूयात आपण. हा मेल पेशंट आहे, 14 वर्षाचा आहे, स्टुडंट्स आहेत. ॲलोपेशिया पॅचेस, वेगवेगळ्या डोक्यावरती असे छोटे छोटे इंद्रलुप्ताचे पॅचेस आलेले आहेत. नेक्स्ट, बघताय तुम्ही पॅचेस, बिफोर ट्रीटमेंट आणि आफ्टर ट्रीटमेंट. पूर्ण बरा झालेला दाखवलं तर तुम्हाला पॅच कुठे होता हे कळालंच नसतं, म्हणून साधारण 3rd स्टेज बरा झाल्यानंतरचा पॅच घेतलेला आहे. नेक्स्ट, तसंच 53 इयर्समध्ये, म्हणजे तुम्हाला असं वाटेल की फक्त 16, 17, 18 वर्षामध्ये रिझल्ट मिळतात का, तर असं नाही. 53, 54 वर्षाच्या रुग्णांमध्ये सुद्धा, या रुग्णाचं मुद्दाम नाव पण लिहिलेलं आहे कारण त्या रुग्णाचीच डिमांड अशी होती, सर तुम्ही जिथे जाल तिथे माझं नाव घेऊन सांगा, माझी मुलाखत पण दाखवत जा आणि सगळ्यांना सांगा की एवढे आयुर्वेदात रिझल्ट असतात म्हणून. ॲट द एज ऑफ 54 सुद्धा गेलेले केस डोक्यावरचे पूर्णपणे आणता येतात. आणि हे आयुर्वेदाचं पोटेन्शियल आहे. पूर्ण ॲलोपेशिया होता, तुम्ही बघताय बिफोर आणि आफ्टर ट्रीटमेंट, डोक्यावरती पूर्णपणे बालनेस होता. नेक्स्ट, आणि तुम्हाला या ठिकाणी पूर्ण केस आलेले बघायला मिळते. नेक्स्ट, मग हे जे पोटेन्शियल आहे आयुर्वेदातलं, हे पोटेन्शियल आपल्या कधी लक्षात येणार तर आपण त्या आता जी माकड आणि टोपीवाल्याची गोष्ट ऐकली ना, तसं आपल्याला लक्षात ठेवायची की त्या कृमींना सुद्धा त्यांचे आजोबा होते, त्या आजारांना सुद्धा त्यांचे आजोबा होते. आपण आपले आजी आजोबा विसरले नाहीत पाहिजेत, आपण ते छान शिकून घेतलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे आणि चिकित्सेमध्ये वापरलं पाहिजे. नेक्स्ट, 70 वर्षाची पेशंट आहे, ठाण्याचा मेल पेशंट आहे. आणि या पेशंटमध्ये म्हणजे तुम्हाला गंमत वाटेल. नेक्स्ट, तुम्ही या पेशंटमध्ये त्वक वैवर्ण्य जे आहे, म्हणजे विपादिका विचर्चिका तुम्ही ग्रंथात वाचल्या असतील, ऐकल्या असतील. आता बघा विपादिका विचर्चिका काय लेवलची असू शकते. आणि मॉडेलमध्ये 5 वेगवेगळे डायग्नोसिस झाले होते या पेशंटचे. या पेशंटला काही जणांनी प्लॅन्टर सोरेसिस, या पेशंटला काही जणांनी फूट अल्सर, काही जणांना डायबिटिक फूट अल्सर्स, असे खूप वेगवेगळे निदान केले होते. ॲलोपॅथीमध्ये स्किन डिसीजचे इन्फानाईट डायग्नोस्टिक सिस्टीम्स आहेत. माझ्याकडे तर आत्ता एक पेशंट आले होते, खूप मोठ्या केडरचे होते, IAS IPS केडरचे पेशंट होते आणि लायकन प्लॅनस म्हणून त्यांचं डायग्नोसिस झालं होतं. आणि त्यांना लायकन प्लॅनोपिलॅरिस असं निदान करून एका खूप मोठ्या टॉप मोठ्या डर्मॅटोलॉजिस्टने विथ रिपोर्ट, म्हणजे ज्याला आपण स्किन बायोप्सी म्हणतो, त्या स्किन बायोप्सीच्या रिपोर्ट सहित दिलं होतं की दिस इज द लायकन प्लॅनोपिलॅरिस. जेव्हा तो रुग्ण आपल्याकडे आला, ज्यावेळी आपण त्यांचं पूर्ण परीक्षण केलं आणि परीक्षणानंतर आपल्या हे लक्षात आलं की हे एवढं काय नाहीये, हे फक्त त्या रुग्णाचे हेतू घेतल्यानंतर लक्षात आलं की हा रुग्णाने मेहंदीचं ऍप्लिकेशन केलं होतं, त्यावेळी मेहंदीचा ब्रँड त्यांनी चेंज केला होता आणि त्याच्यानंतर त्यांनी उन्हात काम केलं होतं. त्यामुळे आयुर्वेदात सांगितलेल्या पद्धतीने त्यांची हेतूंची दोषदृश्य समूर्छना घडलेली आहे. ओके, बाह्य अगत किंवा विष ज्या पद्धतीने डोक्यामध्ये येऊन त्वचेवरती वैवर्ण्य निर्माण करतात. शिरोरोग अध्यायामध्ये काही मुखलेप आणि केश यांचं वर्णन दिलेलं आहे. म्हणजे केसांना रंग लावला तर चेहऱ्याचा रंग बदलू शकतो किंवा चेहऱ्याला रंग लावला तर केसांचा रंग बदलू शकतो. तर अर्थापत्ती तंत्रयुक्तीने आपण याचा विचार केला पाहिजे. आणि नेमकं तेच झालं होतं. मेहंदी लावल्यामुळे त्यांच्या कपाळावरती सगळे पिगमेंट्स छोटे 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 तयार झाले होते आणि त्याची बायोप्सी केल्यानंतर मात्र ते लायकन प्लॅनोपिलॅरिसचं डायग्नोसिस झालं होतं.
मी माझं कन्फर्म डायग्नोसिस सांगितलं की सर, सॉरी टू से विथ ड्यू रिस्पेक्ट टू ऑल द डर्मॅटोलॉजिस्ट विच हॅव एक्झामाइन्ड यू, बट दिस इज नॉट लायकन प्लॅनोफ्लॅरिस. देर इज अ सिम्पल डायग्नोसिस इन आयुर्वेदा. आणि मग त्यांना आयुर्वेदाचं दोष दृश्य समूर्छनेचं निदान सांगितलं आणि आपल्या निदानावरती ठाम राहून चिकित्सा दिली. IAS केडरचे होते, अर्थातच त्यांना वेगवेगळे प्रेशर्स असतात, ते VVIP असतात, पण तरी सुद्धा कर्णबस्ती चांगला झाला तर ते आयुर्वेद चिकित्सा घ्यायला तयार होतात. तसं त्यांनाही कर्णबस्ती व्यवस्थित झाला, त्यांनी आयुर्वेदिक चिकित्सा घ्यायची ठरवली आणि ते आयुर्वेदिक ट्रीटमेंटनेच बरे झाले विदाउट एनी मॉडर्न मेडिसिन. मग ही गंमत आहे, तुमचं निदान तुम्हाला एवढं परफेक्ट करता आलं पाहिजे, मॉडर्नचं सुद्धा आणि आयुर्वेदाचं सुद्धा. माझं एक छान छोटंसं वाक्य आहे जे मी सगळ्या पोरांना सांगतो. पोरं येऊन विचारतात की सर मग आम्ही मॉडर्नचा अभ्यास किती करायचा. मी म्हणतो आधी मॉडर्नचाच कर. त्याच लोकांची प्रॅक्टिस आयुर्वेदात जोरात चालते ज्यांचा मॉडर्नचा अभ्यास चांगला असतो. त्यामुळे मॉडर्नचा अभ्यास जोरात करा. आज निलेश लोंढे सर आपल्यामध्ये बसले, निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटल एवढं मोठं टाकलेलं आहे. मॉडर्नमध्ये ICU मध्ये काम केलेला माणूस आहे, बाप माणूस आहे, भारी भरभरून काम केलंय ॲलोपॅथीमध्ये. आता ॲलोपॅथीत काम केल्यामुळे आयुर्वेदातला कॉन्फिडन्स काय झालेला आहे, आपोआप वाढलेला आहे. कुठे थांबायचं ते माहिती असतं, काय ट्रीट करायचं ते माहिती असतं. आपल्याला उलट फायदा नाही का, आपल्याला दोन्ही शास्त्र माहिती आहे. बरोबर, तुम्हाला 4 व्हीलरचं लायसन मिळालेलं आहे आणि 2 व्हीलरचं पण लायसन आहे. तुम्ही ठरवायचं आहे ना कधी कोणती गाडी वापरायची ती. काही लोकांना फक्त 2 व्हीलरचंच लायसन मिळतं, मग त्यांना 4 व्हीलर नाही वापरतायत. आपल्याला 4 व्हीलर वापरता येते. आपण काय केलं पाहिजे, अजून हॅप्पी झालं पाहिजे ना, की आम्हाला जेव्हा गरज वाटेल तेव्हा 2 व्हीलर वापरू आणि जेव्हा गरज असेल तेव्हा 4 व्हीलर वापरू. आपल्याकडे तर सुपिरियर लायसन मिळालेलं आहे अजून. आलं लक्षामध्ये. नेक्स्ट, तसं आता या पेशंटमध्ये तुम्ही बघाल, त्याच्या विपादिका विचर्चिका तुम्ही बिफोर आफ्टर बघताय, पूर्णपणे रिझल्ट मिळालेला आहे. ओके, नेक्स्ट, काही विपादिका विचर्चिकांच्या रुग्णांमध्ये तर मी फक्त एक द्रव्य चिकित्सा केली, म्हणजे कण्हेरीचं पत्र घ्यायचं आणि स्वेद करायचा. कण्हेर पत्र स्वेदनाने सुद्धा तिथला कंडो आणि दाह पूर्ण जातो आणि फक्त लावायला करंज तेल द्या. लावायला करंज तेल आणि स्वेदनासाठी फक्त कण्हेर पत्र, एवढ्याने सुद्धा असे रुग्ण बरे होतात. ग्रंथा म्हणून मी म्हटलं ना, साध्या मदन फळाचा पर्याय शब्द काय दिलाय, करहाट, म्हणजे हातापायांना सुंदर करणारा. मग अशा रुग्णांना फक्त मदनफळ दिलं ना तरी बरे होतात. आणि मग क्लिनिकमध्ये जे विद्यार्थी उभा असतात आमच्या बाजूला, त्यांना वाटतं सर असं कसं काय फक्त एका औषधात रुग्ण बरा झाला. मग हीच तर गंमत आहे ना, एका औषधात एका द्रव्यात रुग्ण बरा होऊ शकतो. तुम्ही फक्त ग्रंथाला सोडू नका, निदान करताना सुद्धा आणि चिकित्सा करताना सुद्धा. नेक्स्ट, फिमेल पेशंट बुलढाण्याची बघता, ही तर खूपच जबरदस्त. म्हणजे या पेशंट वरती तर आपण कमीत कमी 2 तास गप्पा मारू शकतो. पूर्ण हात पाय प्लास्टिक सारखे झाले होते, श्वित्रकुष्ठ पण आला होता, मसल मध्ये पूर्ण विकनेस, हात उचलता येत नाही, पाय उचलता येत नाही, अशी अवस्था होती. ओके, नेक्स्ट, एकदम प्लास्टिसिटी पूर्ण हातापायांमध्ये आलेली होती, हात पाय हलवता येत नव्हते. नेक्स्ट, आणि हे रुग्ण सुद्धा आज पूर्णपणे बरे झालेले आहेत. मग त्या रुग्णाचं निदान कसं वेगळं केलं. ओके, त्याच्या आधीच्या रुग्णाचं निदान कसं केलं. ॲलोपॅथीत तर प्रत्येक डायग्नोसिसचं नोमेनक्लेचर केलेलं आहे. मग आपल्याकडची नोमेनक्लेचरची प्रोसेस काय आहे. मनात प्रश्न निर्माण होत आहेत ना, हा ते प्रश्न निर्माण होत आहेत, कारण ते आपल्याला सॉल्व्ह करायचे आता. ओके, मग आपली डायग्नोस्टिक मेथडॉलॉजी काय असली पाहिजे, आपली निदानाची पद्धत आचार्यांनी काय दिली, आपली नोमेनक्लेचर प्रोसेस वेगळी कशी काय आहे. नेक्स्ट, या 48 इयर्सच्या पेशंटमध्ये पण बघतोय आपण, फ्रिक्वेंट युरिनेशन आहे, बर्निंग आहे, एक्सेसिव्ह हंगर आहे, एक्सेसिव्ह थर्स्ट आहे. नेक्स्ट, काही रिपोर्ट्स बघणार आहात तुम्ही याच्यात बिफोर आफ्टरमध्ये. BSL फास्टिंग 289 आहे, PP 556 आहे. ओके, नेक्स्ट, आणि सिंपल चिकित्सेने फक्त काही चिकित्सा, म्हणजे त्या रुग्णामध्ये तो फक्त जटामांसी फांट वापरलेला आहे आपण चिकित्सेमध्ये. मॉडर्नमध्ये तुम्ही स्ट्रेस इंड्यूस डायबिटीस वाचला असेल. मग स्ट्रेस इंड्यूस डायबिटीस वाचायला किती छान वाटतं, ऐकायला पण किती छान वाटतं. पेशंट पण येऊन सांगतात सर काही नव्हतं, कंपनीमध्ये फक्त चेकिंगला गेलो होतो आणि कंपनीत चेकिंग करताना समजलं की मला शुगर आहे आणि ॲलोपॅथीच्या डॉक्टरांनी लगेच शुगरची औषधं सुरू केली. काही गरजच नाही. तुम्ही जर बघितलं की त्याला कशामुळे शुगर आलेली आहे, त्याला चिंता होती का, स्ट्रेस होता का, त्याच्यामुळे आलेले आहे का, आणि त्याच्यातून उत्पन्न असेल तर साध्या जटामांसीच्या फांटने सुद्धा ती शुगर नॉर्मल होते. मग आम्ही जटामांसी फांट वापरतोय का मधुमेहात,
तर नाही वापरत आहे, मग वापरला पाहिजे. आपण वेगळ्या पद्धतीने त्या प्रमेहात प्रत्येक वेळी निदानाचा विचार केला पाहिजे की याच्यामध्ये आपण याला प्रमेह का म्हणतोय, मुळात याच्याकडे बघितलं पाहिजे. मॉडर्नच्या डायग्नोस्टिक सिस्टीमने त्याला डायबिटिक म्हटलेलं आहे म्हणून आपण त्याला प्रमेह म्हटलंच पाहिजे असं काही नाही. आपलं निदान वेगळं असू शकतं आणि आपली चिकित्सा बदलणार आहे. डायग्नोसिस बदललं की ट्रीटमेंट बदलतेच. नेक्स्ट, लेफ्ट लॅटरल एक पेशंट बघताय तुम्ही, लेफ्ट लॅटरल नेव्हियसची पूर्ण पाठीवरती असं पूर्ण भरलेलं आहे. आता लेटेस्ट उलट फोटोग्राफ माझ्याकडून तुम्हाला अटॅच करायचा राहिला, आत्ताच्या फोटोग्राफमध्ये तर ऑलमोस्ट गेलेला आहे, ऑलमोस्ट गेलेलं आहे. म्हणजे एवढे असाध्य सांगितलेले व्याधी सुद्धा साध्य होतात. नेक्स्ट, ऑलमोस्ट गेले. आणि हाच पेशंट म्हणजे बाहेर 1.5-2 लाखाची ती रस्त्यावरती मिळणारी आयुर्वेदाची औषधं त्यांनी घेतली होती आणि हा पेशंट येऊन सांगत होता की सर 1.5-2 लाख रुपये आयुर्वेदिक औषधांना असतात, आता माझे सगळे पैसे संपलेले आहेत आणि आयुर्वेदाने पण रिझल्ट मिळत नाही. अक्षरशः पेशंट म्हणजे हतबल झाला होता, कारण त्याच्या दृष्टीने त्याने आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतली होती, पण रस्त्यावरती 1.5-2 लाखाची महागडी औषधं घेतली म्हणजे आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतली असं असतं का रे? नाही. निदान झालं पाहिजे, चिकित्सा झाली पाहिजे. फक्त टंकण भस्म एक्सटर्नल ऍप्लिकेशनला वापरलं होतं या रुग्णाला. औषध काय? फक्त टंकण भस्म. टंकण वन ऑफ द बेस्ट मेडिसिन आहे आणि ते अशा गटेड सोरायसिस मध्ये पण टंकण वापरून बघा. टंकण भस्म तर स्किन डिसीजेस मध्ये वरदान आहे, वरदान. तुम्ही किती लोक वापरता मला माहित नाही, पण उद्यापासून वापरायला सुरुवात करा, तुम्ही टंकणाचे फायदे बघाल. ओके, वन ऑफ द बेस्ट ड्रग ऑफ चॉईस इन सच काइंड ऑफ डिसीजेस. नेक्स्ट, बघताय तुम्ही रिझल्ट बिफोर आफ्टर तुमच्या समोर आहे. नेक्स्ट, सिरम क्रिएटिनिनचे वेगवेगळे पेशंट्स आपण बघतोय. नेक्स्ट, सोरायसिसचा पेशंट बघा, टिपिकल बिफोर आफ्टर. फक्त करंज तेलाने बरा झालेला रुग्ण आहे. मुद्दाम 1 द्रव्य 2 द्रव्यांचे रुग्ण तुम्हाला दाखवतोय की 1-2 औषधं वापरली तरी कसे ते बरे होतात, किती सुंदर पद्धतीने बरे होतात. फुकट ओपीडी सुरू करा ना स्टार्टिंग डेजला. काय खर्च आहे तुम्हाला? काही खर्च नाही. ऑलरेडी ते स्टिरॉइड्स वगैरे वापरून ॲलोपॅथीचे अनेक औषधं वापरून कंटाळलेले रुग्ण आहेत. तुम्ही फुकट एक करंजाच्या झाडावरती चढा, करंजाच्या बिया काढा, त्या ठेचा, त्याचं एक तीळ तेलात औषध सिद्ध करा आणि साधं तुम्ही म्हणजे डायरेक्ट करंज तेल नाही वापरलं, सिद्ध केलेलं करंज तेल वापरलं तरी सुद्धा ते उत्तम रिझल्ट देत आहे. आयुर्वेदामध्ये मॅजिक दाखवण्या इतपत रिझल्ट मिळतात. आपण त्याचं लॉजिक कधी समजून घेणार? तर्कसंग्रह कधी शिकणार? आयुर्वेद मॅजिकल सायन्स आहे का लॉजिकल सायन्स आहे? मोठ्याने सांगा. मॅजिकल सायन्स आहे. आयुर्वेद लॉजिकल आहे का मॅजिकल आहे? लॉजिकल आहे. फर्स्ट इयरला मॅजिक शिकवलं जातं का तंत्र युक्त्या आणि तर्कशास्त्र शिकवलं जातं? फर्स्ट इयरला सब्जेक्ट कोणता आहे? तर्कशास्त्र. मग तर्क म्हणजेच काय? लॉजिक. तुम्ही लॉजिक किती शिकताय त्याच्या पाठीमागचं हे मॅटर करतं. नेक्स्ट, बघताय तुम्ही सोरायसिसचे रिझल्ट बिफोर आफ्टर मध्ये. नेक्स्ट, कितीही निबिड सोरायसिसचे रुग्ण असतील, 14-14, 15-15 वर्ष सोरायसिस बरा झाला नाही असे असतील. मग अशी एका विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारला होता, हा तोच आव्हाड सरांच्या इथून आलेलीस ना, आणि त्यांनी तुम्ही विचारलं होतं की सर फास्ट रिझल्ट किंवा आयुर्वेदात फास्ट रिझल्ट असतात. 14-15 वर्ष जर मॉडर्न मध्ये रिझल्ट नाहीये आणि तुम्ही 8 ते 9 महिन्यात त्याला बरं करताय तर हा फास्ट रिझल्ट नाहीये का? नक्कीच फास्ट आहे. फास्टच्या परिभाषा आता बदलल्या पाहिजेत. कालच स्नेहल मॅडमला मी एक व्हॉट्सअप दाखवला होता आलेला. ते 48 डिग्री सेल्सिअस मध्ये नागपूर मधलं कासव सुद्धा फरशीवरून एवढं जोरात पळत चाललंय. ओके, म्हणजे कासव सुद्धा जोरात पळू लागतात, फक्त आतून तापले पाहिजेत. तसं तुम्ही आतून तापला ना आयुर्वेदाने की आपोआप आयुर्वेद पण पळतो, रिझल्ट पण पळतात, सगळं फास्ट व्हायला लागतं. ओके, नेक्स्ट. सो आयुर्वेदीय निदान आणि आयुर्वेद चिकित्सा हा आपला आता पोस्ट ब्रेक सेशन असणार आहे, म्हणून ब्रेकच्या पूर्वीचं जे आहे ते मी कंप्लीट करून घेतलंय तुमचं, की आपल्याला आता ते काय शिकायचं आल्यानंतर पुढचं प्रयोजन काय, तर 3+7+3 या पॅटर्नमध्ये स्किन डिसीजचं निदान कसं करायचं आणि त्या पॅटर्नमध्ये निदान झालं की चिकित्सेचे रिझल्ट तर तुम्ही बघितलेलेच आहेत. मग ते एक द्रव्य किंवा अचूक द्रव्य कसं शोधायचं आवडेल तुम्हाला? ओके, मग वेळ न घालवता जे काही गणेश सरांच्या पुढच्या सूचना असतील